सर्वांचे लाडके आमदार माननीय शेखरजी निकम साहेब, त्याचप्रमाणे डीवायएसपी माननीय राजेंद्र राजमाने साहेब, प्रसादजी शिंदे साहेब मुख्याधिकारी चिपळूण नगर परिषद, मी सतीशजी आपल्याला विनंती करतो सर्व मान्यवरांना या ठिकाणी सन्मानानं व्यासपीठावर आसनस्थ करावे. सर्वांना नमस्कार. आज आपण प्राइड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट अँड प्राइड वुमन ऑफ द हेल्थ फाउंडेशन आणि हेल्थ फाउंडेशन आणि कोकण एक्सप्रेस या संयुक्त विद्यमाने आम्ही पुरस्कार प्रदान करतो आहोत. हे जवळपास 15 वर्ष असेल. आपण मोठ्या संख्येने सर्व इथे आले आहात. सर्वप्रथम आपला अभिनंदन आभार मानतो मी. व्यासपीठावर विराजमान अत्यंत आपल्या बिझी शेड्यूलमधून शब्द दिल्याप्रमाणे आलेले आपल्या दोन्ही तालुक्याचे लोकप्रिय आमदार, कार्यसम्राट आमदार शेखर सर, याशिवाय ह्या चिपळूण नगरीचे चीफ ऑफिसर तथा प्रशासकीय ऑफिसर शिंदे साहेब, प्रसाद शिंदे साहेब, आणि आपल्या चिपळूणमध्ये साधारण 5 ते 6 महिन्यापूर्वी जे साहेब आले, डीवायएसपी साहेब आल्या त्यांनी लोकांची मनं जिंकली आपल्या स्वभावाने, कामाने. ते डीवायएसपी राजेंद्र राजमाने साहेब, हे तिघही बिझी शेड्यूलमध्ये राजमाने साहेब हे पालघरहून सकाळी माझ्यासाठी निघाले 8 वाजता. ते रात्रभर काम करतायत. सकाळी ते निघाले 7 वाजता आणि ते आता डायरेक्ट पोहोचलेले आहेत तिथे. तर मी ह्या सर्वांचं मी मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि सरांना जायचंय पुढे, पण मी आज आग्रह आहे की तुम्ही थोडा वेळ आमच्याबरोबर काढावा. इतर वेळी असतातच ते कार्यकर्ते आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये, तर त्यांचा सहवास आम्हाला पुढे लागेल असं वाटतंय. मी मनोगताकडे येतो. मनोगत म्हणता येणार नाही. हे आमचं 24वा वर्ष आहे साप्ताहिक कोकण एक्सप्रेसचं वर्धापन दिन आणि आपला हेल्थ फाउंडेशनचा 3रा वर्धापन दिन. या निमित्ताने मी हा कार्यक्रम घेतलेला आहे. या निमित्ताने आमचे हेल्थ फाउंडेशनचे पदाधिकारी पण इथे उपस्थित आहेत, ज्यामध्ये उपाध्यक्ष अंजली कदम, आमच्या खजिनदार संगीता चव्हाण मॅडम, शिवाय आमचे कार्यकारिणी सदस्य दीपकराव शिंदे आणि बाकी सदस्य इथे उपस्थित आहेत. या सर्वांचंही मी स्वागत करतो. या निमित्ताने पुरस्कार प्राइड पर्सन आणि प्राइड वुमन हा अवॉर्ड आम्ही एक साधारण 15 वर्षापासून सुरुवात केली की जी लोक आपल्या कामाने आणि कर्तृत्वाने समाजामध्ये काहीतरी एक आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करत असतात. त्यासाठी आपण ते सुरू केलेलं आहे आणि चांगल्या विभूतीने आपण हा पुरस्कार प्रदान केलेला आहे. कोकण एक्सप्रेस याबद्दल फार काही बोलणार, कारण सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहे. परंतु सध्याची पत्रकारिता खूप बदललेली आहे. आता तुमच्या हातात मोबाईल आहे आणि सगळ्या ब्रेकिंग न्यूज तुम्ही स्वतः तयार करता, वाचता, फॉरवर्ड करता. यू आर ऑल्सो पार्ट ऑफ द रिपोर्टिंग. म्हणजे असं काही होत नाही की आम्हीच ब्रेक करतोय न्यूज म्हणून. बसल्या जागेवर आपण कुठून गाडीतून जाताना काही घडलं तर तिथं आपण क्लिक करतो आणि व्हॉट्सअप, सोशल मीडियावर टाकतो, ती बातमी होऊन जाते. सो जी प्रिंटिंग मुद्रित माध्यम आहे, म्हणजे प्रिंटिंग एरियामध्ये असेल, ती अजूनही शाश्वत का आहे, तर त्याचं कारण काय, त्याची विश्वासार्हता आहे. जरी आपण काही कोणत्या ह्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाहीये, परंतु जी प्रिंटिंग जे एरिया आहे ते शाश्वत काय ते आपण जपून ठेवू शकतो. एखादा लेख, आर्टिकल, बातमी तुम्हाला आवडली तर त्याचं अस्तित्व राहिलं पाहिजे, तरच लोकशाहीची मूल्य इथे आपल्या ह्याच्यामध्ये टिकून होतात. आणि तोच वसा घेऊन आम्ही सगळ्या गोष्टी करून पुढे आलो आहोत आणि पुढे आमचा हा प्रवास चालू आहे. मी यापूर्वी केवळ कोकण एक्सप्रेसच असं नाही, तर दैनिक तरुण भारत, पुढारी, सकाळ या सगळ्यांचा आवृत्ती एडिटिंग इन्चार्ज किंवा आवृत्ती संपादक म्हणून काम केलेलं आहे. आणि पूर्ण वेळ मग कोकण एक्सप्रेसकडे वळावं या दृष्टीने मग हा सगळा बाहेरचा विषय मी बाजूला ठेवला. आणि बराच वेळा असं म्हटलं जातं की ज्याला काही म्हणजे पूर्वी 10 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती, काही 10-12 वर्ष की ज्यांना काही जमत नाही ते मग पत्रकारिते वार्ताहराकडे वळतात. असा एक जोखीमली पार्ट होता. पण मी स्वतः सांगेन असं, मी स्वतः MBA, HR आहे, मी इंटरनॅशनल सिम्बोसिस स्कूलमधून मी MBA केलेला आहे. मी डिप्लोमा लेबर लॉस केलेला आहे आणि मी इथल्या दोन्ही कंपन्यांमध्ये HR मॅनेजर म्हणून काम केले. नंतर मी माझा जॉब सोडून मी पत्रकारितेत वळलेलो आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या एरिया, आपल्या क्षेत्रामध्ये ह्या पत्रकारितेमध्ये चांगली माणसं येतात, चांगली माणसं आहेत
आणि ते काम करतायत म्हणून पत्रकारिता टिकून आहे. आणि याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही मग हेल्थ फाउंडेशन काही संस्थांमध्ये काम सुरू केलं. आणि आपलं पण सामाजिक दायित्व असतो, जेव्हा आपण लोकप्रतिनिधी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो तेव्हा आपलं पण काहीतरी काम बनतं. म्हणून ह्या उद्देशाने म्हणा काही सामाजिक उपक्रम आम्ही हाती घेतला आणि ते काम आमचं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, ज्याच्यामध्ये महिलांच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा बालकांच्या संदर्भातले प्रश्न असतील, पर्यावरणाचे प्रश्न असतील, हे सगळे आम्ही आमच्या परीने हँडल करतो आहोत. आणि यासाठी आम्हाला साथ आमच्या सर्व कार्यकारिणीचे मंडळी जे आहेत सदस्य त्यांची सगळ्यांची लाभते. आणि त्याचा एक दुसरा भाग म्हणून जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहात अशा व्यक्तींचा आम्ही सन्मान करायचं जेव्हा ठरवलं तेव्हा हे 16वा-17वा वर्ष आहे. यावेळी आम्ही जो सन्मान केलाय त्याबद्दल आमचे सर सांगतील, गांधी सर सांगतीलच. परंतु डॉक्टर यतीन जाधव हे नाव सर्व कोकणामध्ये परिचित आहेत. आणि आपल्या चाळके सीमाताई चाळके मॅडम ज्या सामाजिक राजकीय क्षेत्रात असल्या तरी सामाजिक क्षेत्रात त्यांचं फार मोठं योगदान आहे, तर त्याबद्दल ते सविस्तर सांगतीलच. तर असा हा प्रवास पुढे सुरू आहे आणि तो पुढे सुरू राहणार आहे. पत्रकारितेचा काय वसा आम्ही सोडत नाही, किती आव्हान असलं आणि किती चॅलेंज असले तरी या निमित्ताने आपण सर्व एकत्र आलात त्याबद्दल आमच्या सर्व परिवाराच्या वतीने तुमचं सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सतीश कदम सर. पत्रकारिता म्हणजे निव्वळ लेखणी चालवणं नव्हे, तर पत्रकारिता म्हणजे एकूण समाजाच्या चालीरीतींचा, समाजाच्या एकूण उत्कर्षाचा आणि समाजात चाललेल्या वेगवेगळ्या जडणघडणीचा आढावा घेणं आणि त्यानुसार आपलं शब्द संपदेचं साहित्य म्हणण्यापेक्षा ते खड्ग जे आहे ती तलवार आहे ती त्या रूपानं आपण समाजापर्यंत ठेवतो. आणि खऱ्या अर्थानं विचारांची एक वेगळी आवृत्ती किंवा विचारांची एक वेगळी दिशा समाज माध्यमांमध्ये पसरवणं हे तर पत्रकारितेचं मूळ कारण किंवा पत्रकारितेचा मूळ हेतू आहे. आणि हा हेतू आपण डोळ्यासमोर ठेवून हे जे समाज कार्य सतीश आपण करत आहात म्हणून पण आपल्याला धन्यवाद. आणि आजही ती प्रथा ती परंपरा या माणसांनी जपलेली. त्याचबरोबर हेल्थ फाउंडेशन ही सुद्धा एक संस्था की सामाजिक जाणीवेतून तयार झालेली माणसंच अशा संस्थांमध्ये काम करू शकतात. अशा माणसांना एक चांगला विचार देण्याची क्षमता असलेली हेल्थ फाउंडेशन चिपळूण ही एक संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने गेली अनेक वर्ष अनेक उपक्रम सुरू आहेत आणि त्यातलाच हा एक सुंदर असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं जरा जोरदार टाळ्यांनी आपण एकमेकांचं स्वागत करूया. आणि मी आपल्याला विनंती करतो की अर्थात या मान्यवरांच्या सत्कार मूर्तींच्या माहितीपटानं चित्रफितीनं या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल. चौकटीच्या बाहेर पडून काम करत असतात डॉक्टर यतीन जाधव हे त्यातलंच एक व्यक्तिमत्व. पेशाने त्वचा विकार्थज्ञ, सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांनी केव्हाच अंगीकारला. आपल्या शहरात वैद्यकीय पेशात त्यांनी प्रभुत्व तर मिळवलं आहेच, पण याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. आमच्या मित्रांसाठी तू डॉक्टर असेल, आमच्यासाठी आजही तो येतील लहानपणाचा मित्र आमचा. खरोखर तुझ्याबद्दल आमच्यामुळे काही नाव आहे, कारण का तू जी आज वैद्यकीय क्षेत्रात इतकी मोठी भरारी घेतली त्याचा मित्र म्हणून आम्हाला काही अभिमान असतो आणि जबाबदारी राहणार. कारण का आपण लहानपणापासून जे काही एकत्र खेळ वाढलो त्यामध्ये आमच्याकडून आमच्या जीवनातून जे वेगवेगळे मानले असेल ते आम्हाला काही प्रेरणा आहे. सांगायचं झालं तुझ्या अनुभवाबरोबर त्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घेऊन आज समाज नुसतं सामाजिक क्षेत्रात तो काम करतो. वडिलांच्या वडील गेल्यानंतर सुद्धा त्यांची चिपळूण असलेल्या कंपन्यांमध्ये नोटीसमध्ये त्याचं जे कार्य चालू आहे त्यामध्ये तो अतिशय वेळ काढून तिथं संपूर्ण नोटीसचं कार्य तो सांभाळतोय. त्यामुळे नक्कीच तुझ्याबद्दल आम्हाला वाटतो. डॉक्टर यतीन जाधव यांनी त्यांच्या पिताश्रींच्या समाज सेवेचा वारसा जपलाय.
त्यांनी सामाजिक क्षेत्रातही स्वतःला झोकून देऊन काम केलं आणि अजूनही ते करतायत. सामान्य वाचक ते लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचा अध्यक्ष हा साहित्य क्षेत्रातील त्यांचा प्रवास केवळ कौतुकास्पद. याशिवाय गरीब असहाय्य मुलांसाठी काम करणारे तर या संस्थेची जबाबदारी असो, तसेच निराधार वृद्धांना आधार देणारी सांत सोबत संस्था असो, डॉक्टर यतीन जाधव यांनी समर्पित भावनेनेच स्वतःकडील सुद्धा मुक्त हस्ते दिले. खरं तर डॉक्टरांचा जो कार्यक्षेत्र आहे ते लोकांच्या आजारपणाशी त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आहे. परंतु त्यातूनही ते वेळ काढून सामाजिक बांधिलकी म्हणून या विविध क्षेत्रामध्ये काम करतायत. त्यांच्याविषयी सांगायचं तर खरं तर ते माझे बालपणापासूनचे मित्र आहेत. लहानपणापासूनच अत्यंत हुशार, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये नैपुण्य मिळवणारे. आमच्या मित्रांना लहानपणापासूनच हुशार असल्यामुळे 12वी मध्ये असं यश मिळवलं की सांगायला खूप आनंद वाटतो की केमिस्ट्री या विषयामध्ये त्यांना 100 पैकी 100 गुण त्यावेळी प्राप्त झाले होते. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी आमच्या DBJ कॉलेजमध्ये एक आनंदोत्सव प्राप्त झालेला होता. केवळ आपल्या डॉक्टरी पेशामध्ये न रमता अन्य ठिकाणी सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकण एक्सप्रेस आणि हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दिला जाणारा आदर्श पुरस्कार जो आहे तो डॉक्टर यतीन जाधव यांना मिळाल्याचं वाचण्यात आलं आणि अतिशय खूप आनंद झाला. आणि या आनंदामध्ये डॉक्टरांचं कार्य पुन्हा एकदा डोळ्यासमोरून गेलं. आणि म्हणून या कामाबरोबरच विशेषतः सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये त्यांचा खूप जिव्हाळ्याचा संबंध आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून आमदार सन्माननीय शेखर सर यांच्याबरोबर सुद्धा ते विविध उपक्रमांना आपली हजेरी लावत असतात, आपलं योगदान देत असतात. अशा या माझ्या अतिशय जवळच्या मित्राला या पुरस्काराच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळावे, यशाची शिखरे गाठावी अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो. हे सर्व करत असताना त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आणि कौटुंबिक नातं खूप छान जपलंय. त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ वैशाली जाधव यांची या संपूर्ण सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात तेवढीच भक्कम आणि आश्वासक साथ लाभली आहे. डॉक्टर यतीन जाधव यांचा स्वभाव असा आहे की त्यांना मित्रांचा घोटाळा खूप मोठा आहे, कारण त्यांचा मृदू आणि सकारात्मक स्वभाव. इंडियन मेडिकल असोसिएशनचे चिपळूणचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर यतीन जाधव यांना कोकण एक्सप्रेसचा जो पुरस्कार वितरित केला जाणार आहे. खऱ्या अर्थानं मला कोकण एक्सप्रेसच्या सर्व संचालकांना धन्यवाद दिले पाहिजे. योग्य माणसाची आपण त्या ठिकाणी निवड केली. कारण डॉक्टर यतीन जाधवांचे माझे संबंध जवळजवळ गेले 30-40 वर्षाची त्यांच्या कुटुंबापासून आहे. त्यांचे वडील सुद्धा एका शासकीय सेवेमध्ये होते आणि शासकीय सेवा करत असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी या नात्यानं त्यांचं सार्वजनिक कामातील योगदान सुद्धा तेवढंच होतं. आज यतीन जाधव हे चिपळूणमध्ये आणि मोठ्यामुळे तिकडे वैद्यकीय व्यवसाय जरी करत असले तरी हा वैद्यकीय व्यवसाय करत असताना समाजाची जी बांधिलकी आहे ही देखील त्यांनी कायमस्वरूपी ठेवलेली आहे. आणि म्हणून अनेक सार्वजनिक क्षेत्रातल्या कामामध्ये त्याचा फार मोठा सहभाग आणि योगदान असतं. लोकमान्य टिळक वाचन मंदिराचे ते आत्ताचे पुस्तकाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी त्या संस्थेमध्ये देखील अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि करतात आहे. आणि म्हणून त्यांनी सातत्याने त्यांची फेरनिवड त्या अध्यक्षप्रमाणे केली जाते. आता ही जुनी संस्था आहे आणि जुन्या संस्थेमध्ये एवढा दीर्घकाळापर्यंत अध्यक्ष राहणे ही छोटी गोष्ट नाही. आणि म्हणून वैद्यकीय व्यवसाय सगळे करत असतात, पण हे करत असताना सामाजिक बांधिलकी सुद्धा जे संवादात त्यांचंच खरं योगदान त्या ठिकाणी मानलं पाहिजे. आणि म्हणून कोकण एक्सप्रेसने त्यांना जो पुरस्कार देण्यात केलाय तो खरोखर एका योग्य माणसाला आणि
योग्य काम करणाऱ्या व्यक्तीला आपण पुरस्कार देत आहात. माझ्याकडनं त्यांना मला पुरस्कार शुभेच्छा. नुकताच कोकणस्पीचा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला आणि ज्यांनी चिपळूणमध्ये वेगळे नाव आपण प्रस्थापित केले ते असे डॉक्टर यतीन सर यांच्यासोबत आम्ही गेल्या वर्षी चिपळूण एकता विकास संस्था स्थापन केली. डॉक्टर म्हणजे आपल्याकडे चित्र येतं की निवड पेशंटशी त्यांचा संबंध असतो. पेशंट व डॉक्टर याचा दुरावा हा काय नव्हतो, परंतु यतीन सरांकडे बघितल्यानंतर हा दुरावा कधी गरज पडतो आणि डॉक्टर हा मित्र असू शकतो. ते फार पूर्वी वाटलं की आता पुन्हा दिवशी लागले सर्वांना बरोबर घेऊन कसं आपल्याला समाजामध्ये करता येईल. प्रत्येक ताकद त्यांना दिसते, प्रत्येकजण समाजात काम करताना त्याच्या ज्या गोष्टीनुसार काम करतो त्याला सोबत घेऊन त्याच्या ताकदीचा उपयोग आपल्याला समाजात कसा करता येईल हे ज्ञान डॉक्टरना जे असायला पाहिजे येतील या दिवसांना आहे. समाज घडण्यासाठी तो समाज बघण्यासाठी डॉक्टरांसारखी माणसं पुढे यावी अशी त्याला शुभेच्छा तो इथेच थांबतो. धन्यवाद. यामुळे डॉक्टर यतीन जाधव यांना हेल्प फाउंडेशन व कोकण एक्सप्रेसचा या वर्षीचा प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा. आत्ताच आपण एक एव्ही बघितली किंवा चित्रफित बघितली डॉक्टर यतीन जाधव यांच्या संपूर्ण आयुष्य रेषेवरची. म्हणजे ज्यांनी वडिलांच्या समाजसेवेचा वारसा घेऊन यामध्ये समाजसेवेचं पाऊल म्हणून पहिल्यांदा टाकलं. डॉक्टरी व्यवसायात असून सुद्धा, वैद्यकीय व्यवसायात असून सुद्धा समाजाची बांधिलकी स्वीकारणं यासाठी आपुलकी, आधार आणि आरोग्य हे स्लोगन असलेलं, हे बोधवाक्य असलेलं, एक ध्येय वाक्य असलेलं सुंदर असं हॉस्पिटल अपरांताच्या निमित्तानं या ठिकाणी चिपळूणमध्ये आलं. आणि यतीन जाधव यांचं नाव नुसतं चिपळूण किंवा या परिसरात न राहता सर्व दूरपर्यंत पोहोचलं. अनेक प्रकारचे वैद्यकीय अधिकारी, वेगवेगळ्या विषयावरचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी येतात आणि ते त्यांच्या माध्यमातून लोकांची सेवा करतात, रुग्णांची सेवा करतात. सरांनी आपल्या डायलिसिस सेंटरच्या वेळेस आपल्याला एक सुंदर असं वाक्य सांगितलेलं होतं, यतीनजी मी तुम्हाला डायलिसिस सेंटरला शुभेच्छा देईल, पण लोकांना रक्त बदलण्याची वेळच येऊ नये याच्यासाठी लोकांना आरोग्याच्या सुंदर अशा कल्पना किंवा सुंदर अशा काहीतरी युक्त्या तुम्ही लोकांना सांगा, असं ज्यावेळेस सरांनी सांगितलं होतं. मला वाटतं पुढच्याच महिन्यात एक लोकांना आरोग्याविषयीचं शिबिर डॉक्टरांनी आपल्या अपरांत हॉस्पिटलच्या माध्यमातून केलं होतं. एवढी जागृती ज्या माणसाकडे आहे त्या माणसाला अशा प्रकारचा प्राईड पर्सन पुरस्कार मिळणं हे सुद्धा आपल्या सगळ्यांसाठीच सन्मानाचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी निमंत्रित करतो माननीय डॉक्टर यतीन जाधव साहेब यांना की आपला हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी, सन्मानाने तो देण्यासाठी, वितरित करण्यासाठी मी माननीय आमदार साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान व्हावा. सन्मानपत्र सन्मानित डॉक्टर श्री यतीन अरविंद जाधव. सन्मानित डॉक्टर श्री यतीन अरविंद जाधव, आपल्याला प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. आपण चिपळूण मधील एक प्रतीत यश आणि निष्णात स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर आहात. आपली ओळख एवढीच सीमित नसून सामाजिक, कला व साहित्य क्षेत्रातही आपले तेवढेच योगदान व सक्रिय सहभाग आहे. आपण विविध संस्थांशी जोडले गेलेले आहात व त्या माध्यमातून सतत सामाजिक बांधिलकी आपण जपत आला आहात. व्यवसायापलीकडे सामाजिक दातृत्व हा कौटुंबिक गुणच आपल्यात आलेला आहे. आपल्या स्प्रिंग क्लिनिक आणि हॉस्पिटलच्या वतीनं गरीब आणि आर्थिक सहाय्य लोकांसाठी नेहमीच मोफत शिबिर आयोजित करत आला आहे. परंतु त्याचबरोबर चिपळूण एकता विकास मंच यासारख्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही विविध प्रकारची शिबिरे, आरोग्य उपक्रम इत्यादी आयोजित करत आला आहात. त्याचबरोबर सांज सोबत सारख्या संस्थेच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी स्वीकारून त्या माध्यमातून आपण वृद्ध व निराधार व्यक्तींना त्यांच्या गावात, वाड्यांमध्ये जाऊन आर्थिक वस्तू तसेच स्वरूपात आपण मदत करून काही प्रमाणात दिलासा देण्याचं काम सुद्धा करत आहात. याशिवाय आपण कोरोना काळातही अनेक लोकांना सढळ हस्ते मदत केलेली आहे. आपलं काम एवढ्यावरच थांबलेलं नाही,
तर चिपळूणच्या साहित्य क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून आपण त्यामध्येही समरस होऊन काम करत आहात व आपले पिताश्री कैलासवासी अरविंद जाधव यांचा आदर्श आत्मसात करून जबाबदारीची धुरा समर्थपणे पेलत आहात. अपरांत सारख्या कोकणातील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या संचालक पदाच्या जबाबदारीसह वैद्यकीय क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर कार्यरत राहून चिपळूण शहराचं नाव आपल्या कामगिरीने अधोरेखित करत आहात. आपलं हसतमुख आणि आपुलकीचं व्यक्तिमत्व नेहमीच कोणाही अडचणीत असलेल्या मदतीसाठी तत्पर असतं. चिपळूण शहरातील कोणताही सामाजिक कार्यक्रम असो व उपक्रम असो आपण आवर्जून मदत करता व हा आपला स्थायी भावच आहे. तरुण पिढीला प्रोत्साहित करणे, खास करून आरोग्य विषयक जेवढे उपक्रम आहेत त्या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी घेऊन कार्य करणं हे कार्य आपण नेहमीच करत आला आहात. आपल्या या कार्याची आणि आपल्या चतुरस्र व्यक्तिमत्वाची दखल घेऊन आम्ही सन्मानाने हा पुरस्कार आपल्याला प्रदान करत आहोत. टाळ्यांची खरोखर अजिबात कमी करू नका. नेहमीच्या मनोवृत्तीपेक्षा जास्त घेतो. सर्वांना मला कल्पना आहे जायचंय पुढे, कारण का संस्था आणि समोर असलेले प्रत्येक माणूस ज्याच्याबरोबर इतकं नातं आहे जवळचं की प्रत्येकाविषयी कित्येक किस्से सांगू शकेल एवढी माणसं समोर आहेत. आणि त्यामुळे 2 मिनिटं त्यांच्याशी संवाद साधतो. आजच्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आपले आदरणीय शेखर निकम सर, आदरणीय राजेंद्र राजमाने सर आणि आमचे लोकप्रिय प्रसादजी शिंदे सर तिघेही तिथे आले. आणि तेवढ्याच तोला मुलाचे लोक मला खाली सुद्धा दिसतात. तसं प्रत्येकाचा नामोल्लेख आता करत नाही, पण आजचा जो कार्यक्रम आणि प्राईड पर्सन ऑफ द इयर खरंच बऱ्यापैकी प्राईड वाटतंय त्याच्यामुळे. आणि हेल्थ फाउंडेशन आणि सतीशजी कोकण एक्सप्रेस त्या सांगताई त्याच्या निमित्तचा हा मोठा उपक्रम त्यांनी तयार केला आणि गेली कित्येक वर्ष अभ्यास चालू आहे. म्हणजे मुळात लोक सुरुवात करतात एखाद्या उपक्रमाची, पण त्यात कंटिन्युटी नाही राहत. आणि ही कंटिन्युटीसाठी जो ध्यास घ्यावा लागतो, जे शोध घ्यावा लागतो, योग्य माणसं निवडावी लागतात, तो मोठा भाग असतो त्यातला. आणि त्यांचं खरंच मी कृतज्ञ आहे की त्यांनी यावर्षी माझी निवड आणि मुख्य म्हणजे सीमाताईंची निवड जी गरजेचीच होती. ते काय मुख्य म्हणजे सीमाताईंसारख्या रत्नवंत कार्य आहे अशा व्यक्तीवरून आपली निवड झाली, हा खरंच अभिमानाची गोष्ट आहे. मला थोडी शंका आली मात्र जेव्हा तो पुरस्कार आला. एक जरा गमतीदार शंका आली आणि एक जेन्युइन शंका आली, म्हणून दोन्ही सांगतो. गमतीदार अशी आली की जनरली असे जो पुरस्कार देतात हे आमच्या फील्डमध्ये असेल किंवा अभिनयाच्या फील्डमध्ये की हॉल ऑफ फेम किंवा लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, तेव्हा आता म्हणतात आता तुमचं बहुतेक संपलेलं आहे. देशपांडे जर असले तर ते आमच्या पोर्ट्रेट गॅलरीत फोटो लावतात अशा. तर त्यामुळे मला जर शंका आली आणि सतीश कदम साहेबांना मी म्हणालो असं काही हेतू नाही ना तुमचं की आता काम खूप झालं तुमचं, तर ते म्हणाल नाही त्याची काही वेगळी कार्ड म्हणायची, तरी काही कार्ड सांगितली आणि त्याचा अर्थ एका भाषणाचा विषय होईल म्हणून त्यावर मी आता बोलत नाही. दुसरं एक जेन्युइन शंका अशी आली की समाजात मला नाझीमभाई अफवार इथे दिसत आहेत, भैयाचे देसाईंचं वेगळ्या प्रकारचे काम आहे, उदय शेख आहेत, आमचे पुसकुटे सर मागे दिसतात आणि प्रत्येकाचं वेगळ्या प्रकारे कुलकर्णी सर आहेत तिथे.
इतकं काम सुरू आहे की खरंच आपण प्राईड पर्सनला लायक आहोत ना आता, आणि आपण आता खरंच आपला नंबर आहे ना असं एक शंका यावी. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे सीमाताईंचं उदाहरण घ्यायचं झालं, सतीश रावांचं स्वतःच घ्यायचं झालं, तर त्यांचं इतक्या वेगळ्या प्रतलामध्ये, आता चिपळूण सिटीझन मुवमेंटचं आपण काम सध्या बघितलं, अदितीताई पट्टाप होत्या, रुखसार मॅडम होत्या, आणि प्रचंड काम सुरू असतं की आपल्याला खरंच आपण त्या अवॉर्डच्या लायक आहोत ना असं एक शंका जेन्युइन मनात यावी असं आहे. पण मी असं समजतो की ह्या ज्या विविध संस्था ज्यांचं मी प्रतिनिधित्व करतो, मग आमचं लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर असेल, इंडियन मेडिकल असोसिएशन असेल, आपलं चिपळूण असेल, किंवा एकता विकास मंच असेल, शिरीषजी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथे काम करतो, आणि खो खो असोसिएशन आहे आमचं, किंवा श्रीराम एज्युकेशन सोसायटी आहे, सांज सोबत आहे, आणि त्याच्यावर टच म्हणून एक संस्था, चंद्रकांत कुलकर्णी सर, मी आणि कुलकर्णी सर असं ते काम करतो. तर या संस्थांचा एका प्रकारे सत्कार माझ्या रूपात व्हावा म्हणून कदाचित हे अवॉर्डचं प्रयोजन असेल असं मी समजतो. आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी खरं सांगायचं तर स्टेज थोडं लहान दिसलं नाही तर मला त्या सगळ्यांना बोलवणं क्रमप्राप्त होतं, आणि त्यांच्या वतीने सत्कार घेणे गरजेचं होतं. म्हणून ह्या टच असेल किंवा सांसोबत असेल त्याचे जर फोटो सतीशने मागितले तेव्हा मी म्हटलं की माझा फोटो लावू नको, कारण काम करणारे लोक आमचे वेगळेच आहेत आणि मी आहे तिथे. तर नमस्कार. तर हे जे सगळे कर्तृत्ववान लोक आहेत, जसं आता सदानंदभाई चव्हाण आहे, आपले शेखर सरांचं काम आम्ही बघतो की तळमळीने काम चालतं. सदानंदभाई चव्हाणांना सुद्धा समाजातल्या अगदी तळागाळाच्या लोकांप्रती किती प्रेम असतं आम्ही पाहतो. त्याला आपले पाय जमिनीवर राहतात. थोडस मी भाग्यवान असं म्हणालो की स्वतःला असं समजतो की घरातून संस्कार चांगले मिळाले. म्हणजे आमची आजी जी होती ती शिकलेली नव्हती फारशी, अप्पांची आई, पण विचार चांगल्या घरातली होती, आणि विचार असे असायचे की आपण जेव्हा या पृथ्वी तलावर परमेश्वर जेव्हा आपल्याला जन्म देतो तेव्हा इथे भाडं भरावं लागतं, रेंट द्यावं लागतं, आणि तिथे राहायचं असेल तर काहीतरी करून जाताना आपल्याला असं वाटलं की मी ज्या जगात आलो त्यापेक्षा हे जग थोडं बरं करून घेतो, मी हे जग सुंदर करून जाईन म्हणून एक पुस्तक आहे त्या संदर्भात. तर त्यात काहीतरी आपला हातभार लागावा असे संस्कार लहानपणापासून होते. आणि जसं तो पावलो कोयलो म्हणतो की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनात बिंबवली जाते तेव्हा ते म्हणतात द होल वर्ल्ड कॉन्स्पायर्स टू मेक यू ग्रेट. सगळ्या जगाचं एक लक्ष असतं आणि प्रत्येक माणूस तुम्हाला तिथे पोहोचवण्यासाठी हातभार लावतो कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे, ज्या एखादी इच्छा प्रबळ असते त्या प्रकारे. म्हणजे अगदी मला लहानपणाचं आठवतं, आमचे दोन्ही भाऊ इथे आहेत, त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये 6-8 वर्षांचं अंतर आहे, पण अगदी मला या ट्युशन पासून शाळेत पोहोचवणं, शाळेतून पुन्हा आणणं, म्हणजे त्यांचा अभ्यास असायचा, ते शाळेत किंवा कॉलेजमध्ये त्यावेळेला असतील तर तितके बारीक गोष्टींपासून ते माझी काळजी घ्यायचे. आणि जेव्हा मी हा सत्कार स्वीकारतो मला सगळे लोक दिसतात, आमचे वडील दिसतात, अप्पा, लहानपणापासून मी ते वेगवेगळ्या कविता कानावर पडतच आम्ही मोठे झालो. म्हणजे अप्पांच्या लहानपणी ते काही पूजाच्या फार करत नसत त्यावेळेला, पण ते सकाळी आम्ही ऐकायचो की राजहंस समाधानी झाल्यासारख्या कविता आमच्या कानावर पडायच्या वाघवे जयंतीमधल्या. मधुमागशी सख्या परी मधुगटची रिकामे पडते घरी, अशासारख्या कविता असायच्या. त्यामुळे आई शाळेची प्रिन्सिपलच होती आणि मी जेव्हा लिहायला वाचायला लागलो तर तिला असं वाटलं की बाबा ह्याला बरं येतं आणि सगळं पुस्तक लवकर वाचतो. त्यावेळेला सुद्धा सर पुस्तकामध्ये आमच्या ती सुरुवातीची हे असायची की शरद कमल बघ, छगन कमल बघ. आता पुढे मागे 50 वर्षांनी शरद कमल बघ, छगन कमल बघायला त्यावेळेपासून असायचं आणि ते पुस्तक पाठ होतं आपलं. आणि आईकडे घ्यायला बरंचसं येतं, तर मी शाळेत गेलो तर मला 5व्या वर्षी तरी 2रीत घेतलं, त्यानंतर 14व्या वर्षी मी 11वीत गेलो. असं ते लवकर प्रवास सुरू झाला, त्यामुळे लवकर मला वाटतं सतीशजींना आवड लवकर द्यावं असं वाटलं. या सगळ्या गोष्टी शिक्षक मिळत राहिले. आणि बऱ्याच वेळा मोठ्या माणसांना बघून देशपांडे साहेबांबरोबर जे आपण काम करतो तर ते एखादी गोष्टीचा ध्यास घेऊन कसं काम करतात ते बघता येतं. भुसकुट्यांसारखा 60च्या पलीकडचा माणूस
अजूनही तिवडीसारख्या गावांमध्ये लांब जाऊन 20-20 किलोचं वजन उचलून सांज सोबत मध्ये कसं काम करतो ते पाहता येतं. चंद्रकांत कुलकर्णी सरांना काम करताना नीटनेटका पाहता येतो. अनिल कलकुटके आता नुकतेच एंटर झाले, त्यांच्याकडून उत्साह, संघटन कौशल्य शिकता येतं. उदयजींनी आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आपल्या चिपवडमध्ये, आणि तो उत्साह, आक्रमकता, आपला मुद्दा कसा मांडायचा या गोष्टी शिकवल्या. नजीमबाई तर पुष्कळ वर्ष अशा अनाथ लोकांसाठी काम करतात. आशिषांचं तरुण वयातली झेप आपण बघितली. आणि पत्रकार बंधू आमचे जे आहेत, मकरंद भागवत असतील, राजेंद्र शिंदे असतील, तर थोडक्यात ना अगदी आता मी तो ओबडधोबड खरंच मडक्यासारखा दिसतो, पण जसं मडकं घडवताना मातीच्या गोळ्याला जसा आकार येत जातो त्याप्रमाणे प्रत्येक माणूस काही ना काहीतरी आकार देत गेला. आणि त्यांचंच म्हणून मी प्रतिनिधी म्हणून इथं आज उभं आहे असं मी समजतो. आणि सतीश ते पण सांगतो की माझे टीचर होते, इंग्लिश टीचर अण्णा पटवर्धन, आणि ते मला म्हणायचे आणि त्यावेळेला की जवाहरलाल नेहरूंच्या डेस्कवर एक कविता कायम लिहिलेली असायची, वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ते रॉबर्ट फ्रॉस्टची कविता होती. पुढे मागे मग वाचनात पण आली, आनंद वाटला. तर आता मी तुम्हाला तेच म्हणतो की आता तुम्ही पुरस्कार दिला तरी मी माझं काम चालू ठेवणार थांबणार नाही, कारण बरेच जायचंय पुढे अजून आणि बऱ्याच आव्हानं वाढ बघताय. 2-3 गोष्टी फक्त मी ज्या संस्था करतो त्याबद्दल फक्त सांगतो. विशेषतः लोटिस्मामध्ये पुराच्या काळात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराला फार मोठा फटका पडला आणि बरीच पुस्तकं गेली आणि आता ते म्युझियम सुद्धा गेलं. शेखर सरांनी असेल, सदाबाईंनी असेल खूप मदत केली. शिंगटे सरांचं तर योगदान नोटीसमध्ये प्रचंड आहे, म्हणजे त्या आम्ही त्यांना परिवाराचाच भाग समजतो, एवढं प्रचंड आहे. पण त्या संस्थेसाठी बरंच शिकायला मिळतं तिथून. म्हणजे जसं माणसं तिथं पुस्तकांचं संवर्धन होणं, जतन होणं हे तर अपेक्षित आहे, पण माणसांच्या गुणांचं, माणसं जोडणं, माणसांचं वर्धन करणं हा मोठा गुण तिथे आहे आणि तो आयुष्यामध्ये सांभाळता आला. आपण जेव्हा म्हणतो की देखणे ती पावले त्यास पंथे चालते, तर ह्या लोकांच्या पावलांवर पाऊल ठेवलं तरी सुद्धा आपल्याला इतर ठिकाणी पोहोचता येतं आणि प्रसंगी ते आपल्याला पाऊल जर ठेवू देत ते उचलून घेऊन जातात, हे सुद्धा आपण पाहतो. तर त्यातून एक बरंच शिकायला मिळतं. दुसरं म्हणजे सांज सोबतच आता आम्ही जवळजवळ 100 वृद्ध अडॉप्ट केलेत, पण अजून एक 25 वृद्ध आपल्या वेटिंग लिस्टवर आहेत ज्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. वय असं आहे की काळासाठी ते थांबवू शकत नाही. त्यांच्या उतार वयात जे आपल्याला करता येईल, अगदी म्हणजे आमच्याकडे ते हमाली करणारा एक 50 रुपयापासून दर महिना देणारा माणूस आहे आणि अगदी 500 रुपये ते 5000 रुपये देणारे सुद्धा लोक आहेत. आणि कुठल्याही स्वरूपात 10 रुपये दररोज देणारा माणूस सुद्धा आम्ही घेतो, कारण त्याचा सांजेसोबतला त्या वृद्धांना तिथे उपयोग होतो आणि तिथपर्यंत आपण पोहोचवतो. आणि तिसरी टच संस्था जिथे अनाथ किंवा ज्यांचे आई वडिलांची ती परिस्थिती निश्चित होणारी अशा लोकांसाठी आम्ही विशेष काम करतो. तर त्या संस्थांकडे लक्ष तुमचं वेधायचं आहे आणि त्यानिमित्ताने काही आपल्याला त्यांसाठी करता आला तर तुमचं योगदान लाभावं एवढं एक आव्हान या निमित्ताने करतो हा प्लॅटफॉर्म समजून. आणि माझे 2 शब्द संपवतो. तुम्ही सर्व जे माझ्यावर अलोट प्रेम करतो म्हणजे तुमचं सगळ्यांचं मला सतत मेसेजेस येतात. गेल्या काही दिवसात तर खूप छान आलंय. थोडस एक बाजू अशी आहे की आईला कालच आम्ही ICUत आणलं. आईच्या आठवणी सांगताना मला जरा ते होते, ते श्वास सुद्धा घेऊ शकत नव्हते, व्हेंटिलेटरवर होती. आता सुद्धा घरी थोडं व्हेंटिलेटरवरच आहे. मी आणि वैशाली बऱ्याच दिवसांनी एकत्र निघालो. हा कार्यक्रम जरा महत्वाचा होता, सगळे येणार होते म्हणून. आणि तो आहे पण कामावर तुमच्या असताना दोन एका बाजूला चांगला एका बाजूला बॅलन्स करत असतं आयुष्य. पण ज्या काही चांगल्या गोष्टी तिने केलेल्या तर तिच्या उपयोगी पडत आहेत, त्यातून बाहेर निघते. तर एक सेंटिमेंटल गोष्ट म्हणून तुमच्याला शेअर केली. थँक्यू सो मच. सतीश तुम्हाला पुन्हा तुमचं धन्यवाद मानावे थोड्याने. आपण सर्व आवर्जून या समारंभाला उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद. डॉक्टर चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत सुद्धा आपला परिपूर्ण गौरव व्हावा यासाठीच मला वाटतं ती एक थोडीशी बाजू आपल्याकडून आयोजकांकडून आमची राहिली होती. एका पारितोषिकाचं वितरण किंवा एक सन्मान चिन्हाचं वितरण चव्हाण साहेब आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी व्हावं अशी विनंती आहे.
खरं तर डॉक्टरांनी बोलणं थांबवूच नाही अशा प्रकारचं सुंदर असं मार्मिक टिप्पणी देणार असं वक्तव्य. खरं तर स्वतःवर विनोद करताना पु ल देशपांडेंना सुद्धा मागं काढतील अशा प्रकारचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व डॉक्टरांनी सिद्ध केलं. आणि डॉक्टर मागाशी तुम्ही म्हटलं आई कमळबग वगैरे वगैरे सगळे धडे, छगन कमळबग हा धडा नक्की पुढच्या काळात कुठेतरी धोकादायक होईल. मला वाटतं त्याच्यामुळे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळानं तो धडाच पूर्णतः सर मला वाटतं काढून टाकलेला असावा अभ्यासक्रमातून. असो नाही सर, तुमच्या फक्त शब्दांची मी फक्त पुनरावृत्ती केली एवढंच. कसं आहे, पत्रकारितेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर बिटवीन द लाईन अशा प्रकारचं मूळ वाक्य तिथं असतं. थँक्यू, धन्यवाद. यानंतर आपल्या या प्रमुख पाहुण्यांपैकी सन्माननीय माजी आमदार चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी माननीय सतीशजी आपल्याला विनंती करतो त्यांचंही या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. ही दोन व्यक्तिमत्व कधी एकदा व्यासपीठावर येत आहेत. मला योग बोलण्याचा कधी येतो याची मी आवर्जून वाट बघत होतो. कारण शिक्षण आणि संस्कृती एकाच ठिकाणी नांदते असं नाही, पण आपल्या या चिपळूणच्या सांस्कृतिक भूमीला ही दोन माणसं अगदी दैव योगानं आपल्या सगळ्यांसाठी लावली आहेत. व्याख्या संस्कृतीची किंवा संस्काराची केली तर फक्त ही दोन नावं सांगितली की ती व्याख्या पूर्ण होते असा माझा एक समज आहे. मला वाटतं जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत केलं. मनापासून धन्यवाद. आणि मगापासून सरांचं चाललंय की हो, त्याच्यामुळे आपण खरं तर एक वेगळा पुरस्कार, इतकी वर्ष सातत्यानं सामाजिक क्षेत्रात पाय रोवून राहणं म्हणजे कुठल्याही बाबतीत. मगाशी सतीशजी म्हणाले की मी सगळे व्यवसाय सोडले आणि पत्रकारितेत आलो, असं जाहीररित्या कुठे तुम्ही बोलू नका. आमच्यासारख्याला सुद्धा वाटेल पत्रकारितेत फार मोठं काहीतरी घबाड आहे, आमच्यासारखा नोकरी सोडून तिकडे यायचं आहे. पण खरं तर याच्या पाठीमागची जर आपण भूमिका बघितली की समाजाला प्रबोधन करणं, समाजाचं दायित्व म्हणून आपण निभावणं, याच्यासाठीची पत्रकारिता ही एक उत्तम वाटिका आहे किंवा ही एक उत्तम वाट आहे असा त्यांचा खरा तर अर्थ होता. आणि म्हणूनच या समाजसेवेचं कार्य ज्यांच्याकडून फार चांगल्या प्रकारे झालंय त्या दुसऱ्या आपल्या पुरस्कार ज्यांना आपण प्रदान करणार आहोत. खरं तर पुरस्कार प्रदान करतो असं म्हणण्यापेक्षा सुद्धा पुरस्काराची शान किंवा पुरस्काराचं मूल्य ज्यांना पुरस्कार प्रदान केल्यामुळे वाढतंय त्या आहेत सीमाताई चाळके. एकूण आयुष्यावरची, एकूण कामकाजावरती आपण एक दृष्टिक्षेप टाकूया. या मॅडम घरातून बाहेर पडल्यात आणि चालल्या आहेत पोलीस स्टेशनला. त्यांचं व्यक्तिगत काहीच काम नाही, पण त्या कोणत्या तरी गरजू महिलेच्या मदतीसाठी, तिला सहाय्य करण्यासाठी नक्कीच जात आहेत. या आहेत चिपळूण मधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सीमाताई चाळके. गेली अनेक वर्ष त्यांचा असाच सामाजिक दिनक्रम सुरू आहे. सीमाताई नेहमीच आपल्याला कोणत्या ना कोणत्या सामाजिक उपक्रमात हमखास दिसतातच. गेली 50 वर्ष त्यांच्या जीवनाचा हा अविभाज्य भाग बनला आहे. मग एखादा आरोग्यविषयक उपक्रम असो, शहराच्या विकास कामाबाबत बैठक असो, वा महिलांच्या प्रश्नावर कुठे मेळावा असो, किंवा साहित्य, क्रीडा याबाबतचा कार्यक्रम असो, सीमाताईंची हजेरी अगदी निश्चितच असते. नेहमीच त्या परोपकारी भावनेने समाजात मिसळतात, सहभागी होतात. नगरसेवक असताना त्यांनी शहर विकासातही मोलाचे योगदान दिलेलं आहे. अजूनही त्याच उत्साहाने न थकता आपली सामाजिक बांधिलकी
त्या जोपासतायत. अशा या सीमाताईंना हेल्प फाउंडेशन चिपळूण व कोकण एक्सप्रेस या संस्थांनी प्राईड वुमन या पुरस्काराने सन्मानित केलंय. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि मनपूर्वक शुभेच्छा. बघितल्यानंतर यांच्याविषयी आणखीन काही सांगावं असं मला वाटतं राहत नाही. हे सांगण्यासारखं शिल्लकच काही राहत नाही. पण फक्त एकच वाक्य म्हणावं असं वाटतं. आज आमच्यासारखी माणसं 40 पार केलेली आहे. उन्हात गेलं तर उन्हाचा त्रास होतो म्हणून गारव्याला यावं, एसीत बसावं तर सर्दी होते. मग राहायचं तरी कुठं असा प्रश्न त्या पामराला पडतो. म्हणजे इतकी गलित गात्र 40शीत सुद्धा माणसं होतात आणि तीच माणसं 70 तरुण आईला सुद्धा लाजवतील अशा प्रकारचं सुंदर काम करतात. आणि म्हणूनच अशा प्रकारचा पुरस्कार प्रदान करत असताना एक विशेष आनंद या संस्थेला सुद्धा होतो. सन्मान पत्राचं वाचन होतंय. सन्मानित सौ सीमा शिवाजी चाळके, आपण प्राईड वुमन ऑफ द डिस्ट्रिक्ट हा सन्मानाचा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय. गेली जवळपास 40 वर्षाहून अधिक काळ आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहात. मात्र राजकारणात राहून सुद्धा त्या माध्यमातून समाजाभिमुख कामालाच आपण प्राधान्य दिलेलं आहे. आपण कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रांमध्ये सहभागी आणि सक्रिय आहात. आपण वयाची 70 ओलांडून सुद्धा अजूनही आपण सामाजिक क्षेत्रात कामात तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने सक्रिय असतात. तरुण पिढीने आपल्या या कामांचा नक्कीच आदर्श घ्यायला हवा असा थक्क प्रवास आपण करताय. आपला अनेक सामाजिक उपक्रमांतील सहभाग आणि प्रवास हा आपल्याला निश्चित सन्मानाचा आहे. आपण या वयातही अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय आहात, ज्यामध्ये लायन्स क्लब ऑफ चिपळूण गॅलेक्सी सारख्या संस्थांचा समावेश आहे. आपण अनेक संस्थांना आणि लोकांना सढळ हस्ते मदत केलेली आहे आणि करत आहात. त्याबरोबरच गोरगरीब, अत्याचारित महिलांना आपण नेहमीच मदत करत आला आहात. पोलीस विभागाच्या महिला दक्षता समितीवर काम करत असताना अनेक असहाय्य, अत्याचारित आणि गरीब महिलांना आपण न्याय मिळवून दिला आहात. चिपळूण नगर परिषदेच्या नगरसेविका म्हणून आपण शहराच्या विकासासाठीही तेवढेच योगदान दिलेले आहे. अनेक आरोग्य शिबिरे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही नेहमीच आपला सहभाग, सहकार्य आणि पाठिंबा राहिलेला आहे. आपल्या याच कामाची आणि कार्याची दखल घेऊन आमचा हा सन्माननीय पुरस्कार आपल्याला आम्ही प्रदान करत आहोत. धन्यवाद. त्यानंतर मी माननीय आमदार साहेब आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा संपूर्ण सन्मान आपण त्यांना प्रदान करावा. सन्मानाची एक वेगळी उंची नक्की या ठिकाणी वाढते. अनेक पुरस्कारांना मॅडमच्या या कामानं गवसणी घातलेली आहे. हे तर आपलं सर्वश्रुतच आहे, कारण त्यांनी केलेलं काम गेल्या 40 वर्षातलं समाजसेवेचं. मी चिपळूणातली असली मला वाटतं डॉक्टर साहेब कोणतीही संस्था नसेल की तिथे सीमाताईंचा पदस्पर्श झालेला नाही किंवा त्यांचा नामोल्लेख झालेला नाही. म्हणजे इतक्या सगळ्या संस्थांमधून मॅडमचं काम हे आपल्या सगळ्यांसाठी आदर्शवत आहे. यांच्या कार्याला सीमा नाही हेच तर खरं आहे. विधानानं नाव लोकांना केवढी मोठी योजना केलेली असेल. मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सभागृहामध्ये माननीय शिरीषभाई काटकर, नाजिमभाई अफवारे, आदितीताई देशपांडे, अजयजी भालेकर, आशिष खातू, पत्रकार राजेंद्र कुमार शिंदे, मकरंद भागवत साहेब, भुसकोटे साहेब, नेने मॅडम, त्याचबरोबर विनिधीचे डायरेक्टर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उदयजी उतारे साहेब, कोंडाचे नितीनजी गांधी सर, लायन्स आणि लायनेसचे असंख्य सगळे अधिकारी, पदाधिकारी, सदस्य आणि अशी अनेक मान्यवर मंडळी विविध क्षेत्रातली या ठिकाणी उपस्थित आहे. आणि यांच्या समोर हा पुरस्कार ज्यावेळेस वितरित होतो त्यावेळेस एक वेगळा सन्मान आणि एक वेगळी उर्मी प्रत्येक त्या पुरस्कार कर्त्याच्या मनात येत असते.
आणि मगाशी सर म्हणाले तसं की निवृत्त होणं किंवा यातून आता बस झालं रे तुझं कार्य, हा तुला एकदा पुरस्कार घे आणि मोकळा हो असं नाहीये. तर खरोखर इतरांना सुद्धा प्रोत्साहन मिळावं, इतरांना सुद्धा एनकरेज करावं याच्यासाठी ते पुरस्कार दिलेले असतात. आणि म्हणून डॉक्टर साहेब आपल्याकडे बघितल्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाला समाज सेवेची एक वेगळी उर्मी होणार आहे. वेगळं काहीतरी आपण समाजासाठी केलं पाहिजे, आपण सुद्धा समाजाचे काही देणं लागतो, याच्यासाठी आपण सुद्धा सामाजिक बांधिलकीनं यात पुढे यावं अशासाठीचा हा प्रोत्साहन देणारा पुरस्कार म्हणून आहे. आणि म्हणून या पुरस्काराच्या पुढचा आणखीन एक भाग आहे की साधारणतः आपण वृत्तपत्र विक्रेता वगैरे असेल त्याला फारसं काही, किंवा छायाचित्रकार असेल तो फारसा तो दृष्टीपथात आपल्या येत नाही. एक वर्तमानपत्र वाचलं त्याच्यात खाली खाली छायाचित्रकाराचं नाव कुठेतरी लिहिलेलं असतं, बस दॅट्स ऑल, इतकं झालं की सगळं मोकळं. पण छायाचित्रकार सुद्धा इतका कमालीचा हुशार असतो, किंवा एक वेगळी छबी किंवा एक वेगळी वैचारिकता, एक वेगळी दृष्टी त्याच्याकडे आलेली असते. बघा मागे आपण बघितलं की इर्शादवाडीतला जो एक अपघात घडला, ती दरड कोसळली, ते काही दिवस त्याविषयीचं छायाचित्रण किंवा त्याविषयीच्या चित्रफिती येत होत्या. पण एक छायाचित्र मात्र आपल्या मनावर आजही कोरून राहिलं असेल, त्या दरडीखाली सापडलेली एक गाय, मृत गाय, आणि त्या गायीला नमस्कार करणारी, शेवटचा नमस्कार करणारी ती एक माऊली. हे चित्र आपल्याही मनावर आजही बिंबून गेलंय. हे का बिंबलं तर त्या चित्रकारानं स्वतःच्या मनात केलेला एक सुंदर असा विचार आणि लोकांपर्यंत एक क्लिक पोहोचवली आणि त्याची छबी मनात आयुष्यभर राहिली. म्हणजे त्यातून आपल्याला त्यांच्याविषयी असलेली कळवळ, त्यांच्याविषयी असलेली जाणीव, किंवा त्या या गाई गुरांविषयी असलेली एक आत्मीयता, हा सुद्धा एक त्यातला महत्वाचा पार्ट आहे. आणि म्हणून एक असं सुद्धा एक चित्र होतं बघा, एका फॉरेन चित्रकारानं काढलेलं की एक मुलगा दलित गात्र झालेला आहे, अगदी अन्नान्न दशा झालेला एक मुलगा बसलेला आहे आणि वरच्या बाजूला एक गिधाड तो मरण्याची वाट बघतोय. हे सुद्धा चित्र आपल्या मनावर एक वेगळी अशी विचारांची धारा सोडून जातं, एक विचार प्रवणता, एक प्रवाही अशी विचार प्रवणता, काय होईल या मुलाचं असं होतं. काही वेळेस त्या चित्रकाराला सुद्धा दोष दिला जातो की तो मूल मरण्याची वाट ते गिधाड बघतोय आणि त्या मुलाला खाण्याची वाट गिधाडाला मी ते टिपणार, हे छायाचित्रकार बघतोय का, अशी टिप्पणी सुद्धा त्या चित्रावर होते. पण ही सगळी मिस्किल टिप्पणी असते, किंवा हा सगळा विचारधारेचा भाग असतो. एका क्लिकवर लोकांपर्यंत पोहोचणारे ते छायाचित्र आणि असंख्य विचारांचं काहूर त्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याची ती कला असते छायाचित्रकाराची. असाच एक छायाचित्रकार आपल्या सगळ्यांमध्ये उपलब्ध आहे, उपस्थित आहे, की ज्या छायाचित्रकाराने अगदी कमी वयात या छायाचित्रकार म्हणून वेगवेगळ्या वृत्तपत्रांना आपले फोटोज दिले. आणि पत्रकारितेचा महत्वाचा भाग म्हणजे छायाचित्रण आहे. या छायाचित्रकाराचं नाव आहे अनिल फाळके. अनिल फाळके, मी माननीय राजमाने साहेब आपल्याला विनंती करतो की अनिल फाळके या छायाचित्रकारांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करावा, त्यांना गौरवावं. सन्मान चिन्ह आणि भेट वस्तू असं याचं स्वरूप आहे. माननीय अनिल फाळके. या बुकेचं एक वैशिष्ट्य हे सतीशजींनी स्वतः तयार केलेले आहेत. मॅडमनी तयार केलेले म्हणजे घरगुती आहे. बघा इथे सुद्धा थोडस गृहलक्ष्मीला घाबरावं लागतं. ही सुरुवात मला वाटतं डॉक्टर साहेब आपल्यापासूनच झालेली म्हणजे सन्मान देण्याची. धन्यवाद. मी आपल्याला पुन्हा एकदा म्हणतो आपण आसनस्थ व्हा. यानंतर मगाशी ज्या वर्तमानपत्राचा किंवा साप्ताहिकाचा उल्लेख झाला, त्या साप्ताहिकामध्ये अनेक असे शब्दप्रयोग असायचे की त्या शब्दप्रयोगांसाठी किंवा त्या मथळ्यांसाठी लोक ते चिपळूण साप्ताहिक, जे कोकण साप्ताहिक आहे ते विकत घेण्यासाठी वाट बघत असायचे. साप्ताहिकाची सुरुवात किंवा साप्ताहिकाचे मथळे इतके जबरदस्त असायचे की त्या मथळ्यातून सगळा आशय आपल्यापर्यंत पोहोचायचा. काही मथळे आहेत बघा, पुढाऱ्याचं घोडं रस्त्यात नालं, हे चिपळूण आणि परिसर याच्याविषयीच दिलेलं असायचं. विशेषतः गादी राजाची मजा प्रधानाची, हे मथळे आहेत या वर्तमानपत्रातले. सरकारची सत्ता पुढाऱ्यांच्या हाती खलबत्ता, असे पोलखोल करणारे किंवा शब्दांच्या खडगानं घायाळ करणारे अग्रलेख असतील. म्हणजे विचारांचं एक वेगळं असं दालन त्या या तुमच्या
वृत्तपत्राच्या त्या रकान्याला असायचं, म्हणजे अग्रलेखाला असायचं. आणि अशी विचार प्रवणता ज्या म्हणून वृत्तपत्रात असते, ते वृत्तपत्र किंवा ते साप्ताहिक ज्या वेळेस शुक्रवारी, दर शुक्रवारी 3 ते 4 वेळा, 3 ते 4 वाजणं या 1-2 तासांमध्ये ते साप्ताहिक प्रसिद्ध व्हायचं. आणि लोक इतकी वाट बघत असायचे. मला वाटतं वृत्तपत्र विक्रेता या ठिकाणी कांबळी साहेब आहेत, त्यांच्याकडे त्यांचे मेहुणे होते. आणि ते तर त्यांना तर त्या वृत्तपत्र विक्रेता कोण म्हणायचं नाही, त्यांना खलबली या नावानं एक टोपण नाव होतं, खलबली. मग खलबली वेगवेगळे आभूषण लावून किंवा ते मथळे वाचून लोकांना इतके अट्रॅक्ट करायचे की तासाभरात 2,500-3,000 हजार प्रती संपायच्या. आणि हे त्या काळचा एक फार मोठा विक्रम होता. म्हणजे छपाई करणाऱ्या किंवा त्या मुद्रित साहित्याला किंमत आत्ता नाही असं जरी आपण म्हटलं, किंवा मोबाईलच्या त्या एकूण सगळ्या प्रवाहात ते जरी काही पदवीधर जरी असले तरी सुद्धा त्या मुद्रित साहित्याला, त्या वर्तमानपत्राला, साप्ताहिकांना फार मोठी किंमत होती, फार मोठं मूल्य होतं. हे आजही अधोरेखित होत आहे. आणि म्हणून या या साप्ताहिकाचं विक्रेते म्हणून ज्यांनी खरोखर एक वेगळं असं स्वतःचं नाव केलं, ते माननीय कांबळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मधुकरजी कांबळी, त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान व्हावा, त्यांनाही सन्मानित करावं अशी मी माननीय शिंदे साहेब आपल्याला विनंती करतो. माननीय मधुकर कांबळी साहेब, या व्यक्तिमत्वाकडे आपण बघितलं, यांच्या आपण पेपर स्टॉलवर कधी गेलो तर फारसं काही बोलणं नाही, पण चेहरा बघून त्यांना माहिती असं हा तरुण भारतचा गिराईक आहे. बरोबर तरुण भारतकडे त्यांचा हात जाणार. हा सागरचा पार्टनर आहे. बरोबर सागर त्यांच्या हातात पेपर येणार. एवढी जादुई, एवढी कला ही माणसानं कमावलेली असते. आणि म्हणूनच अशी माणसं या पुरस्काराला गवसणी घालतात. धन्यवाद कांबळी साहेब. हेल्थ फाउंडेशन आणि प्राईड ऑफ डिस्ट्रिक्ट पुरस्काराच्या निमित्ताने आजच्या सोहळ्याला उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार आपण वितरित केला ते आदरणीय सदाभाई चव्हाण साहेब, आपल्या नगरीचे मुख्याधिकारी ज्यांचा उल्लेख मगाशी गांधी सरांनी केला ते प्रसादजी शिंगटे साहेब, त्याचबरोबर चिपळूणचे DYSP राजेंद्र राजमाने, इथे उपस्थित असलेले ज्यांच्या पुढाकाराने, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा कार्यक्रम होतो ते सतीशजी कदम, डॉक्टर यतीन जाधव, नाजिम भाई, उदयजी उतरी, आदित्यताई देशपांडे, शिरीष भाऊ काटकर, ज्यांना आपण पुरस्कार वितरित केला त्या आदरणीय सीमाताई चाळके, रुक्साताई अलवी, दीपक शिंदे, मनोज जाधव, आशिष खातू, सचिन साडविलकर, अंजलीताई कदम, दादू गुडेकर, भुसकुटे सर. खरं म्हटलं तर व्यासपीठापेक्षा खाली अनेक जण मान्यवर आहेत, सगळ्यांचीच नावं घेतली नाहीत तरी सर्वच आपण आदरणीय मान्यवर, माझ्या सगळ्या भगिनी, वडीलधारे बंधू आणि भगिनी, आज मनापासून आनंद होतोय की ज्या 2 व्यक्तींची आपण विशेषतः सतीश कदमनी निवड केले पुरस्कारासाठी, या निवडीमुळे या पुरस्काराची उंची देखील तेवढीच वाढणार आहे याची आपल्याला या निमित्ताने जाणीव. हे पुरस्कार देत असताना खूप चांगली कल्पना आहे की कोणाचे फॉर्म मागवायचे, मग त्याची छाननी करायची आणि मग तसं काही न करता आपल्याला आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रात जे काम करतात त्यांना शोधणं आणि त्यांना पुरस्काराने सन्मानित करून, जरी डॉक्टर म्हटलं की रिटायर वगैरे नाही करत आहेत तर तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी खऱ्या अर्थाने पुरस्कार ह्या सगळ्यांनी दिलेला. डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर अतिशय उत्तम पद्धतीने डॉक्टरी सेवा करत असताना सामाजिक क्षेत्राची जाणीव ठेवून डॉक्टर नेहमीच काम करत आले. ते चालवत असलेल्या वेगवेगळ्या संस्थांची नावं मगाशी सांगितली, सान्स असेल, टच असेल किंवा इतर सगळ्या संस्थांच्या माध्यमातून समाजाला जिथं गरज आहे तिथं त्या लोकांना मदतीचं काम त्यांच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीने होतं. कैलासवासी आप्पांची आठवण आजच्या दिवशी आपणा सर्वांना निश्चित येते, कारण आप्पा बऱ्याच जणांसाठी आदर्श होते. आप्पांचं व्यक्तिमत्वच असं वेगळं होतं की जे समाजासाठी सातत्याने झिजत पुढे जाणारं व्यक्तिमत्व होतं. अनेक माणसं
घडवण्याचं काम आप्पांच्या माध्यमातून झालं आणि मला वाटतं त्यातलाच एक डॉक्टर यतीन जाधवच्या रूपाने एक चांगला माणूस या समाजासाठी त्यांच्या माध्यमातूनच तयार झाला. मी स्वतः खूप भाग्यवान आहे की आमच्या वरेकर सरांनी सांगितलं की डॉक्टरना केमिस्ट्रीला 100 पैकी 100 मार्क मिळाले. मला आमच्याकडे प्रॅक्टिकल आमच्याकडेच होते म्हणून 20 पैकी 20 मार्क मिळाले आणि पुढच्या 15 साठी खूप झाडायला लागलं होतं, पण तसे तरी 16 मिळाले. त्यामुळे 36 मिळून 35चा आकडा पार केला आणि 100% पुरस्कार देण्याची संधी या निमित्ताने मिळाली हे माझ्यासाठी. आणि हे सगळं काम करत असताना डॉक्टरांनी करोना काळात देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून खूप चांगलं काम केलं. एक अतिशय उत्तम दर्जाचं करोना सेंटर उभं केलं. दुर्दैवाने पुराच्यामुळे बरचसं नुकसान झालं, पण अशाही कठीण परिस्थितीनंतर पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा देण्यासाठी ते देखील तेवढ्याच ताकदीने उभे. हे सगळं करत असताना वैद्यांचंही कौतुक आहे, कारण त्यांची साथ मोलाची लाभली म्हणूनच डॉक्टर निर्धास्तपणे कुठेही काम करू शकतात. हे देखील महत्वाचं आहे, कारण बाहेर काम करणं आणि घरात जर अडचण असेल तर खूप कठीण होतं. त्यामुळे डॉक्टरांना सगळ्या कुटुंबाची साथ देखील तेवढीच मोलाची आहे. त्यामुळे डॉक्टरांचं आजच्या दिवशी मनापासून अभिनंदन करतो आम्ही. बऱ्यापैकी आपण सगळेच कुटुंबातले सगळे एकमेकाच्या सदस्य, त्यामुळे एकमेकाबद्दल आपल्याबद्दल प्रेम निश्चित सगळ्यांनाच आहे आणि डॉक्टरांबद्दल आपल्याला देखील तेवढाच अभिमान देखील. कारण वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काम करत असताना ज्यावेळी बऱ्याच जणांची ओळख होते त्यावेळी त्यांचा रेफरन्स सांगतात की डॉक्टर यतीन जाधव आमच्या बॅचचे होते की आमच्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होते. त्यावेळी प्रत्येकाचा अभिमानाने ऊर भरून येत असतो. म्हणून डॉक्टरांच्या कार्याला मनापासून अभिनंदन करत असताना या हेल्थ फाउंडेशनला पण खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद देईल की अतिशय योग्य माणसाची निवड आपण सगळ्यांनी केलेली होती आणि या कार्यक्रमाला देखील आम्हा सगळ्यांना बोलवलं. सीमाताईंबद्दल सांगायचं झालं तर खूप म्हणजे असा एक कठीण कालावधी त्यांच्या जीवनामध्ये आला, तरी देखील त्या कणखरपणे त्या सगळ्या प्रसंगात तेवढ्याच ताकदीने उभ्या राहिल्या आणि नुसत्या नाही राहिल्या, स्वतःपुरतं त्या जगल्या नाही तर तिथून पुढे त्यांनी जे काही आपलं जीवन जगलं हे दुसऱ्यासाठी सातत्याने धडपडणारं व्यक्तिमत्व. कुठेही छोटस काम असो, मगाशी जसं दाखवलं की रिक्षांचा चालत जा, बऱ्याच वेळा मी तर त्यांना चालतच बघतो, खूप इकडून तिकडे खाली पेर कुठेही कुठच्याही सामाजिक उपक्रमाच्या कुठच्याही कार्यक्रमामध्ये साधं निमंत्रण दिलं तरी ते दुसऱ्या मिनिटाला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आपल्यापैकी बरेच जण म्हणतात मला फोन केला नाही, मला पर्सनल सांगितलं नाही, माझं कोणाचं पीए कडूनच निमंत्रण आलं, असं कसं काय. असं काही नाही, कुठचंही असो. आमची तर पाकशाळेवर त्यांचं योगदान इतकं महत्वाचं आहे की अनेक गरीब घराण्यातल्या मुलींना त्या कुठून कुठून शोधून आणून त्यांना शिकवण्याचं आणि पुढे नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने झालेलं. त्यामुळे डॉक्टरांच्याच तोडीने सीमाताईंचंही पुरस्कारासाठी आपण निवड केली, ही देखील अतिशय योग्य आणि चांगली निवड आपण या सगळ्या माध्यमातून केली. सतीश उच्च शिक्षित आहे, MBA झाला, नोकरी सोडून पत्रकारात येणारा माणूस जरासा आता काय म्हणायचं त्याला तसाच असतो, कारण चांगली HR ची नोकरी त्यात MBA त्या काळातला कुठेतरी चांगलं केलं नसतं तर अजून कुठच्या कुठं सगळं वाईट नाही सांगतो. आणि या पत्रकारामध्ये आल्यानंतर सतीशचं लेखन अतिशय उत्तम. तुम्ही आता ते मला वाटतं वासिष्ठीच्या काठावरनं किंवा अन्य काही असेल मार्मिकपणे कोणाच्याही भावना न दुखवता चांगल्या व्यक्तीला समजून जातं की याच्यात आपल्याला काय सुचवायचंय. त्यांनी वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने सौम्य भाषेत परंतु तेवढ्याच खोलीवर नेऊन त्याचं लिखाण असतं, त्याचंही काम खूप चांगलं आहे. आणि गांधी सर म्हणाले तसं रिटायरमेंट होऊ नका, त्यांनी झेपवलं आणि कसं तरी ते सगळ्यांना झेपेल अशातला भाग नाही. त्यामुळे तुम्ही काय रिटायरमेंटच्या फंदात पडू नका. हे सगळं करून आपलं बाकी चाललंय, शिक्षकी पेशा करून सगळं चाललंय, हे खूप चांगलं आहे. आरामात सगळ्या गोष्टी होत आहेत. सतीशने भरपूर कष्ट केले आणि एक चांगली संस्था उभी करत असताना त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं, ज्यामध्ये
समाजाचं योगदान देण्यामध्ये त्यांचं खूप मोलाचं साथ आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्था जसं आता चिपळूणला जसं परवाच आदित्यताई असतील किंवा सतीश असेल किंवा इतर अनेक जणांना एकत्रित घेऊन वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जे मुलं आता वेगवेगळ्या व्यसनाधीन होतात त्याच्या माध्यमातून जागृती करण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होतं. या सर्व ग्रुपला मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांची दिलगिरी एवढ्यासाठीच वाटते, मध्येच कार्यक्रम सोडून जाणं एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला खरं बरं नसतं, पण पुण्याला 9 वाजायच्या आत जायचंय म्हणून सगळ्यांचीच परवानगी घेतो आणि दोन्ही पुरस्कार विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि तुमच्या हातून पुढच्या काळात अजून समाजासाठी खूप मोठं काम होईल, कारण शेवटी आप्पांचा आदर्श आपल्याकडे आहे. त्यामुळे आप्पांची उंची गाठायची. मी आता म्हणणार नाही की त्या उंचीवर आपण तुम्ही काय मी काय, आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत. त्यामुळे ही उंची गाठण्यासाठी अजून भरपूर मेहनत डॉक्टर साहेब करायचे. लोकांची कामं ज्या पद्धतीने करतायत त्याच कामाला अजून चांगलं यश मिळेल. सीमाताईंना पण खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळे मोठे मोठे लोक आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, आपल्यालाही मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. खरं तर बोलणारी माणसं लक्षात राहतातच, पण काम करणारी माणसं, अर्थात काम करणारी म्हणजे ज्यांच्याकडे काहीतरी कर्तृत्व करण्याची क्षमता आहे अशी माणसं त्या कामाच्या माध्यमातून लक्षात राहतात. त्यातलंच एक नाव आहे माननीय शिंगटे साहेब. खरोखर म्हणजे गेली 15-17 वर्ष 2005च्या पुरापासून अगदी रगडत चाललेला प्रकल्प, म्हणजे त्याच्यावर पुन्हा आपण टिप्पणी करू नये, पण तरी सुद्धा सांस्कृतिक केंद्र 15 ऑगस्टला पडदा उघडून मोकळं झालं आणि प्रत्येकाला वाटायला लागलं की मला काहीतरी अभिनय करण्याची क्षमता यावी आणि मी त्या केंद्रावर जाऊन आपला स्वतःचा म्हणून काहीतरी एक परफॉर्मन्स करावा. आणि ही संधी, आणि फक्त निव्वळ म्हणजे शिंगटे साहेबांना थोडंसं ते असं हे होईल, मनापासून मी म्हणतोय वाईट वाटेल, कारण या सगळ्यात मोठं श्रेय राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींचं असतं. पण प्रशासन म्हणून ज्या वेळेस एक वेगळा अधिकार येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्रशासकाची भूमिका नेमकी काय आणि प्रशासकाला किती अमर्याद काम करता येऊ शकतं, लोकाभिमुख काम करण्याची क्षमता असलेल्या माणसाला किती चांगलं काम करता येऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिंगटे साहेबांनी 15 ऑगस्ट रोजी उघडलेला आपल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचा पडदा. आणि तेव्हापासून मलाही असं वाटायला लागलं की दर 5 वर्षांनी किमान 2 वर्षासाठी प्रशासक असावा. मला वाटतं माझ्या मताशी आपण सगळेजण सहमत असावे. असो, मी शिंगटे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत आणि शुभेच्छा द्याव्या. आज हेल्प फाउंडेशन व कोकण एक्सप्रेस यांच्या वतीनं प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट आणि प्राईड वुमन ऑफ द डिस्ट्रिक्ट या पुरस्कार वितरण सोहळ्याचं आज आयोजन करण्यात आलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी आमदार सदाभाई कदम साहेब, चव्हाण साहेब, त्याचबरोबर राजमाने साहेब, सतीशजी आणि कदम मॅडम आणि उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक. आणि मी आत्ताच बोलत होतो त्याप्रमाणे सतीशजी मला म्हणाले की या कार्यक्रमासाठी हे जे उपस्थित आहेत हे बहुसंख्य चिपळूण शहरातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना प्रतिनिधित्व करणारे हे सर्व लोक आहेत. त्यामुळे आपण सर्वच जण कुठल्या तरी सामाजिक उपक्रमात कार्यरत आहात आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. आज हेल्प फाउंडेशन किंवा कोकण एक्सप्रेस यांच्या माध्यमातून हा जो उपक्रम किंवा पुरस्कार सोहळा घेतलाय, या संस्थेचं आणि सतीशजींचं काम आपल्याला परिचित आहेच. चिपळूण बचाव समिती असेल किंवा चिपळूण सिटीजन मुवमेंट असेल, या माध्यमातून चिपळूण शहरातले जे काही प्रश्न आहेत त्याच्यासाठी एक चळवळ उभी करण्याचं काम आहे यांच्या सतीशजींच्या माध्यमातून झाले. आपण सर्व पाहतोच आहोत. आणि परवा एक मोठी रॅली सुद्धा जी मुलं आपल्या शहरातली किंवा ही व्यसनाधीन होत आहेत त्यांच्यासाठी एक फक्त रॅलीच काढली नाही तर यांच्या माध्यमातून मला असं कळलं की जवळपास 3-3.5 हजार मुलांपर्यंत, सतीशजी असतील 7,000 मुलांपर्यंत ही बाब पोहोचवण्याची किंवा याबाबत जागृती करण्याचं काम
चिपळूण सिटीजन मुवमेंट मार्फत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या सोबतचे अनेक सदस्य किंवा सहकारी इथे समोर बसलेत, ते सर्वजण, नाजिम भाई आहेत, अनेक जण आहेत, ते सर्वजण इथे बसलेत, त्या सर्वांच्या माध्यमातून झालं. ही खरं तर खरंच उल्लेखनीय आणि महत्वाची बाब आजच्या घडीला आहे. आपण पुरस्कार वितरण सोहळा केला, याच्यामध्ये पुरस्कार वितरित केले, यामध्ये डॉक्टर यतीनजी जाधव असतील किंवा चाळके मॅडम असतील, यांच्याशी नेहमीच संपर्क येतो. आणि लोटिस्मामध्ये जेव्हा यतीन सरांबरोबर संपर्क आला, माझ्या लक्षात आलं की हे डॉक्टर आहेत. मी एक दिवस त्यांना खरंच विचारलं की म्हणजे हे काय, तुम्ही इकडे कसे काय? तर त्यांनी एकदा बसून मला ही सगळी हकीकत सांगितली होती की ते कशा प्रकारे या प्रवाहात आले. आणि त्यांचं आपण आत्ताच मनोगत ऐकलं, खरंच फार उद्बोधक आणि छान मनोगत व्यक्त केलं त्यांनी. सर्व ज्या प्रकारे ते घडले आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण जे करत असलेलं कार्य आणि त्यांना हे काम करत असताना कोणाकडून काय प्रेरणा मिळाली आणि या पुरस्कार सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीनं आपण स्वीकारतो, अशा स्वरूपाचं त्यांचं जे मनोगत होतं, खरं ते मनाला बांधणारं होतं. चाळके मॅडमच्या बद्दल बोलायचं झालं तर मला अर्धच किंवा फार थोडं काम त्यांच्याबद्दलचं माहिती होतं. या एडीच्या माध्यमातून बरंचसं काम माझ्या लक्षात आलं. ऑफिसमध्ये बरेच कामं खरंच म्हणजे त्यांच्याकडे बघितलंच असं वाटतं की ते चालतच जात असतील, अशी त्यांची शरीरयष्टी आहे. आणि त्याचा काय फायदा होतो तेही दिसते आपल्याला की ते खरंच काटक आहेत. आणि एखादा विषय लावून धरला आणि तरी तसंही असलं आणि काही चुकीच्या गोष्टी घडत असल्या तरी इतक्या शांतपणे त्या प्रश्नांची उकल करतात आणि त्या मांडतात की खरंच आपल्याला म्हणजे आम्हाला तिथे बसल्यानंतर असं वाटतं की खरंच याचं आपण सोडवणूक करण्यासाठी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करावा असं नक्की वाटत राहतं. आज हा पुरस्कार वितरण सोहळ्याचं अजून एक वैशिष्ट्य मला असं जाणवलं की आपण प्रत्येक वेळेस एखादी चांगली गोष्ट असेल तर कोणाकडे तरी बोट करून दाखवतो की हे खूप चांगलं काम करतायत, पण आपल्यामध्ये सुद्धा असे काही हिरे आहेत की जे खूप चांगलं काम करतायत, ज्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊ शकतो. हे आपल्या समाजाच्या समोर आणण्याचं खूप मोठं काम या पुरस्कार वितरण सोहळ्यातून आज होताना दिसतंय. आणि आजकाल आपल्याला अशा आदर्श व्यक्ती किंवा अशा स्वरूपाचे काम करण्याची वृत्ती असलेले लोक, माणूस आपण किंवा ती व्यक्ती बाजूला ठेवू, पण त्या वृत्ती जरी आपण आज इथून घेऊन गेलो, त्यांचं समाजाबद्दलचं किंवा सांस्कृतिक क्षेत्राबद्दल, क्रीडा क्षेत्राबद्दल, महिलांबद्दलचं कार्य, त्यांच्या बद्दल असलेली अनुकंपा आणि काम करण्याची इच्छा जरी आपण आज इथून घेऊन गेलो तर आजचा कार्यक्रम आणि त्यांना जे आपण पुरस्कार देतोय ते सार्थकी ठरलं असं वाटतं. आज खरंच एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचा खरंच आनंद वाटतोय. आणि आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहात, मला आज इथे कार्यक्रमासाठी बोलवलं आणि माझं मनोगत ऐकलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद साहेब. खरं तर आपल्यासारखा मितभाषी एक व्यक्ती या प्रशासनाचा प्रमुख म्हणून असतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना सुद्धा किंवा सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा आपल्यापर्यंत जाऊन एखादी कैफियत मांडण्यासाठीचा धीर येतो. म्हणून आपल्या या सुंदर अशा अभ्यासू व्यक्तिमत्वाबद्दल आणि या मनोगताबद्दल मनापासून धन्यवाद. थोडासा सभाशास्त्र या ठिकाणी मी माफी मागतो आणि आपल्या सर्वांची परवानगी घेऊन मी आपल्या या संपूर्ण सभागृहातलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व की अनेक विद्यार्थी इव्हन डॉक्टर सुद्धा मला वाटतं ज्यांच्या हाताखाली घडले त्या आदरणीय नेने मॅडम यांना विनंती करतो की आपल्यासाठी जे आशीर्वादाचे आणि आपल्यासाठी जे काही सन्मानाचे शब्द माननीय नेने मॅडम यांना व्यक्त करायचे, मी मॅडमना या ठिकाणी विनंती करतो. आपण या. नमस्कार. जे कामातून बोलतात असे व्यासपीठ आपल्याला बक्षीस नका मिळेना, पण इतरांचं कौतुक करण्यासाठी येतात ते आपण सगळं काय करायचं. या दोघांच्यातील एक समान धागा असा आहे. एकदा नेपोलियनला विचारलं होतं की तुम्ही वैऱ्याशी इतकं छान कसं बोलता हो. त्यांनी लगेच उत्तर दिलं, आय मेक देम माय फ्रेंड्स. आता हे दोन व्यक्तिमत्व जे आहे, सीमाताई तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी वैरी.
आणि डॉक्टर यतीन हे वेगळे असले तरी तो माझा लेख आहे. आणि आम्हाला असा एक संस्कार होता की हा मुलासारखा आहे, बहिणीसारखा आहे. हे सारखं म्हणजे असं नसतं, तो मुलगाच असतो किंवा ती बहिणीच असते किंवा तो मित्रच असतो. आता सीमाताई बहिणी आहे ना, आधी बोलते जरा. बहिणीचं घर कचेरी, पोलीस स्टेशन, सदैव गुंते सोडवण्याचं काम या मॅडम करतात. आता याच्यामध्ये आधी मला सांगायला होतं की माझा भाऊ शिवाजी ताळके ज्यांनी माझ्या बोरूला टोक काढलं आणि वहीवर आपल्या सुंदर अक्षरामध्ये नाव लिहिलं आणि वहिनीच्या मागे उभा राहिला, त्या शिवाजीला सुद्धा मला आधी धन्यवाद द्यायचे. वहिनी कामात कधीच मागे नसते आणि वेळेवर तिचं उत्तम इतकं लक्ष असतं की मला वाटतं त्याच्यानुसार घड्याळाचे ठोके चालतात की काय किंवा तरी काटे चालतात की काय असं वाटतं. यतीन सगळ्यांनी खूप बोलले, पण मला थोडं वेगळं सांगायचं आहे. यतीन हुशार होता, मितभाषी होता, छान होता. एकदा शाळेमध्ये मर्चंट ऑफ व्हेनिस या नाटकाचा प्रवेश होता, बरोबर ना यतीन? आणि हे बाळ न्यायाधीश झालेले. हा, न्यायाधीश बरोबर जातो. बसायला हिला काय द्यायचं, उंच कसं करायचं. मग त्यांनी युक्ती चढवली, ती बाकावर युक्ती, त्याच्यावर बाकोबापाशी काहीतरी ठेवली आणि हे भाषे बोलले. आत्ता सांगितलं यतीन डॉक्टर आहे, पण सर्व बाजूमध्ये तो न्यायाधीश झाला. तो न्यायाधीश आजही त्याच्या मनामध्ये कायम आहे आणि म्हणून तो इतकं उत्तम काम करू शकतो. मला तुम्ही संधी दिली. यतीन तर इतका नम्र आहे, त्याच्या दवाखान्यात गेलं, बसवतो, कॉफी पिण्यासाठी सांगण्यासाठी आणि दिसला की वागतो. मला वाटतं अरे बापरे, हा आता माझं वय झालं रे, आईशी उठून तेव्हाच गेलेत. पण या दोघांचे खूप कौतुक. मला संधी दिली याबद्दल सर्वांना धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर साहेब इतके सुंदर असतात की आत्ता माझ्या पुरस्काराला मूर्त स्वरूप आलं अशी समाधानाची छटा त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. मॅडम सुद्धा टाळ्या इतक्या सुंदर वाजवत आहेत की अक्काबाईने दिलेल्या ही शाबासकीची थाप किंवा त्यांनी केलेलं कौतुक म्हणजे कौटुंबिक सगळ्या सोहळ्यातला हा एक सुंदर क्षण असं मला वाटतं ते म्हणतात. यानंतर 24 तास मोबाईल ज्यांचा बंधन आहे त्यांना मोबाईल वेडे खरं तर म्हणतात, बरोबर ना सर? कारण सारखं स्क्रीनवर काही ना काहीतरी बघत राहावं अशा प्रकारे कॉलेजच्या मुलांची कुठेतरी एक हल्लीची सगळी जडणघडण झालेली दिसते. पण या मोबाईलच्या विद्यापीठामध्ये अशी सुद्धा काही माणसं असतात, ना इलाज असतो त्यांना 24 तास मोबाईल ऑन ठेवावे लागतात आणि प्रत्येक याच्यावरती अलर्ट मोडवर आपण स्वतः असावं लागतं. त्यांना विश्रांती माहिती नसते. जे काही क्षण असतील ते आरामाचे, म्हणजे फक्त कधीतरी स्तब्ध मेंदू थोडासा थांबवून काम करण्याची ज्यांची मानसिकता असते, पण तो थांबलेला नसतो. तो सुद्धा कुठल्या तरी एका वेगळ्या विश्वात वावरत असतो. विश्रांती म्हणजे क्षणभराचा विषयाला एक वेगळा विराम दिलेला असतो. अशी व्यक्तिमत्व असतात आणि मला वाटतं त्यांनाच पोलीस म्हणून म्हणतात. कधीही मला वाटतं साहेब तुमचं मोबाईल बंद असत नसेल, नाही? आणि म्हणून अशा समाजसेवी वृत्ती धारण केलेल्या माणसाला आपण खरोखर ऐकणं आणि या कार्यक्रमाला आपली उपस्थिती म्हणजे चार चांद असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याला विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी मनोगत आणि शुभेच्छा. आदरणीय श्री सदानंदजी चव्हाण साहेब, आमचे मित्र सिंगे साहेब, सतीजी कदम मॅडम आणि उपस्थित सर्व चिपळूणवासी, आज हेल्प फाउंडेशन चिपळूण आणि कोकण एक्सप्रेस, सर्वप्रथम मी त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो सतीशजींना. आणि आजचे सत्कार मूर्ती ज्यांचा आपण विशेष सत्कार करत आहोत ते या नगरीचे डॉक्टर यतीन जाधव साहेब आणि सीमा चाळके मॅडम. डॉक्टर साहेबांचे मला इथं एक 6-7च महिने झाले चिपळूणमध्ये चार्ज घेऊन.
डॉक्टर साहेबांची माझ्या माहितीप्रमाणे एक 3 वेळा आमची भेट झाली. एकदा लोट्याच्या एका केमिकल कंपनीच्या कार्यक्रमात आपण भेटलो होतो. त्यानंतर आपण एक डॉक्टर्सचे कार्यक्रम होता त्यामध्ये एकदा भेटलो होतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्र हायस्कूल त्यामध्ये क्रीडा उद्घाटनासंदर्भात आपण एकत्र भेटलो होतो. आणि ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्र हायस्कूल या ठिकाणी भेटलो त्यामध्ये आपल्या बऱ्याच गप्पा पण झाल्या. डॉक्टर साहेबांनी बऱ्याच त्यांच्या जुन्या लहानपणीच्या खेळाच्या आठवणी भरपूर मला सांगितल्या आणि बऱ्याच गोष्टीवर त्यांनी वाहवाह केला होता त्यावेळेला. त्याच वेळेला मी समजून गेलो की बाबा हा फार हरवणारी माणूस दिसतोय आणि समाजाचं आपण काहीतरी देणं आहे आणि समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे या भावनेतून त्यांचं कार्य चालू असतं हे माझ्या लक्षात आलं. आणि चाळके मॅडम म्हणत असाल तर मी आल्यापासून कमीत कमी 25 ते 30 वेळा म्हणजे जास्तच म्हणा त्यांना पोलीस स्टेशन मध्येच बघितलंय आणि माझ्या कार्यालयात तर भरपूर वेळा बघितलंय. ज्या ज्या वेळेला महिला असतील त्यावेळेला चाळके मॅडम तिथे नाहीये असं कधी होणार नाही. ते समोरच असतात. कधी निवेदन देणं असो किंवा एखादा काही कार्यक्रम असो किंवा एखादी माहिती देणं असो किंवा एखादा तंटा असो या सगळ्या गोष्टी समोर समोर चाळके मॅडम स्वतः घेऊन येतात आणि त्याच्यामध्ये ते मदत पण करतात. असं नाही की बाबा ते भांडण वाढलं पाहिजे किंवा अशी त्यांची भावना नसते. कधी कुठंतरी हे भांडण मिटलं पाहिजे. सामोपचारण असू दे किंवा कारवाईचं असू दे काही करून त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय झाला पाहिजे अशी त्यांची भावना असते. आणि अशी माणसं फार कमी असतात. ह्या वयात देखील त्यांनी आपलं घरगुती आपलं शारीरिक स्वास्थ्य सांभाळून इकडे तिकडे नेहमी शहरामध्ये चांगल्या गोष्टीसाठी पळत असतात. आणि कोकण एक्सप्रेस आणि हेल्थ फाउंडेशन यांनी खरोखरच त्यांची निवड केली. त्यांच्या कामाची दखल या ठिकाणी त्यांनी घेतली. याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि डॉक्टर साहेब आणि चाळके मॅडमना त्यांनी त्यांचं काम निरंतर असंच पुढे चालत ठेवून आणि त्याच्यामध्ये आम्हाला काय आमची काय त्यामध्ये काही गरज लागली तर कधीही आम्हाला त्यांनी आवाज द्यावं. आम्ही लोकशाही त्या ठिकाणी हजर आहोत एवढी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद साहेब. खरं तर समाजाशी आपलाही फार मोठा संबंध येतो आणि वेगवेगळ्या तंटा बखेडाच असेल असं नव्हे तर वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी येते. माणसं वाचण्यासाठी म्हणून आपल्याला खरं एक वेगळी संधी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला येत असते. आणि याच्यातून आपण म्हणजे डॉक्टर साहेबांचं व्यक्तिमत्व जर बघितलं तर जड असं आपल्याला दिसेल पण इतका हलका माणूस मी मला वाटतं माझ्या तरी 50 वर्षांच्या आयुष्यात बघितलेलं नाही. कुठल्याही कार्यक्रमाला असेल कुठल्याही उपक्रमाला असेल आवर्जून उपस्थिती आणि तिथे घेतल्यानंतर मोटिवेशनल स्पीच ही त्यांची स्पेशालिटी आहे. आणि म्हणून अशा व्यक्ती आणि सीमाताईंचं सुद्धा तसंच आहे. आणि इतके स्वतःच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अशा समाजासाठी झटणाऱ्या या माणसांसाठीचे आपले 2 शब्द म्हणजे नक्कीच पुढच्या कार्यक्रमासाठी किंवा पुढच्या कार्यासाठीचं फार प्रोत्साहनपर आपलं हे बोलणं आहे. म्हणून आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. आणखीन एक व्यक्तिमत्व खरं तर आपल्या या व्यासपीठावर आपल्याला सगळ्यांना दिसतंय की ज्यांनी गेली 10 वर्ष कशाला 2005 पासून सामाजिक क्षेत्रात इतकं भरीव कामगिरी केली. एखाद्या विशिष्ट पक्षाचे पक्षप्रमुख असतील किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाचे काहीतरी आमदार वगैरे असेल ही बिरुदावली वेगळी असते परंतु लोकांशी वागण्यासाठीचं म्हणून समाजाभिमुख असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचं नाव आपण आदरानं घेतो आजही त्या माणसांना आमदार याच नावानं आपण संबोधतो. हे सुद्धा त्यांच्या कामाची दिलेली पोचपावती आहे आणि ही सुद्धा आपल्या मनात राहिलेली त्यांची छवी आहे. या प्रतिमेसाठी म्हणून आपण टाळ्या दिल्या. त्याच माननीय आमदार साहेबांना चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्त शुभेच्छा आणि मनोगत आपल्याला व्यक्त करा. हेल्थ फाउंडेशन चिपळूण आणि कोकण एक्सप्रेस या संयुक्तपणे या वर्धापन दिनाच्या औचित्याने या ठिकाणी अत्यंत स्तुत्य असा एक पवित्र कार्यक्रम पार पडत आलेला आहे. संपत आलेला जवळपास अंतिम टप्प्यात आहे. प्राईड पर्सन ऑफ द डिस्ट्रिक्ट अँड प्राईड वुमेन ऑफ द डिस्ट्रिक्ट असा हा पुरस्कार आणि हा
पुरस्कार प्रदान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते, परंतु त्यांच्या कार्यक्रमामुळे ते निघून गेले. आमचे सहकारी आपल्या तालुक्याचे आमदार शेखरजी निकम सर, त्या ठिकाणी आपल्या ह्या नगरीचे मुख्याधिकारी शिंगटे साहेब, दुसरे आमचे आपले सर्वांचेच आता लाडके झालेले DYSP साहेब, राजमाने साहेब, या संस्थेचे अध्यक्ष आमचे सतीशभाई, अंजलीताई, आमच्या सचिव रुजुताताई आणि सूत्रसंचालन करणारे आमचे, म्हणजे आम्हाला प्रत्येकाला जरी काही कमी जास्त असलं तरी ते भर काढून पुढे नेणारे आमचे गांधी सर, गांधी गुरुजी, आणि ज्यांचा या ठिकाणी आपण सत्कार केला ते माझे बंधू पुतणे असं सगळं नातं आहे. ते आमचे डॉक्टर यतीन जाधव आणि आमच्या बहिणी, मोठ्या बहिणीप्रमाणे ज्या आपल्या शहरामध्ये फार उत्तुंग अशी कामगिरी केलेल्या आणि आजच्या पुरस्कार प्राप्त तुमच्या सीमाताई. आणि या ठिकाणी कोणाचं नाव घेतलं तर ते थोडंसं अडचणीचं होईल. म्हणजे मला वाटतं सगळे चिपळूण शहरातलं सर्व काही वैभव आहे ते एका ह्या सभागृहामध्ये आणलेलं आहे. ते सगळे चिपळूणकर विविध क्षेत्रातील नामवंत, सामाजिक, मग राजकीय, सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी, बंधू आणि बहिणी. एक मी आता निश्चितपणे सतीजी आपल्याला एक प्रमाणपत्र देईन की दोन्ही पुरस्कार योग्य निवडलेले आहेत. त्याचं कारण असं, बऱ्याच वेळा पुरस्कारांमध्ये सुद्धा हल्ली म्हणजे काय म्हणतो ते चढाओढ असते आणि मग ते बऱ्याच संस्था आहेत, बऱ्याच संस्था आपण म्हणतो अरे ह्याच्यापेक्षा काही दुसरं कोण नव्हतं काय, ते का मग ते असेल कसं, ते आता तसं नाही आहे. योग्य पुरस्कार योग्य व्यक्तींना हा दिलेला आपण आहे. पुरस्कार किती मोठा छोटा महत्वाचा नाही, तो पुरस्कार आहे. डॉक्टरने आपल्या त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की मला वाटतं हे पुरस्कार दिल्यानंतर आम्हाला वाटतं इथे थांबायला होता की काय, असं नाही, आपल्याला नोबेल पुरस्कारपर्यंत जायचं. ते पुरस्कार बरेच येतात, हजारो आहेत आणि त्या पुरस्कारापर्यंत पोहोचण्यासाठीची ही एक छोटीशी थाप आहे तुमच्या पाठीवर कौतुकाची. तुम्ही आता थांबून चालणार नाही, आपल्याला तुम्हाला आता जोरदार काम करायला, म्हणजे आपल्याला पुरस्कार मिळायला लागलेले आहेत आणि आधी अनेक पुरस्कार घेतल्यानंतर मग त्या पुरस्कारापर्यंत पोहोचू शकतो. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला 135 कोटीमध्ये प्रत्येकाला राष्ट्रपती व्हायला पाहिजे अशी इच्छा असायलाच हवी, महत्वाकांक्षा. ते सगळ्यांना शक्य होत नाही, ते एकालाच होतं 5 वर्षांना, आणि त्यामुळे पण ती आपल्याला महत्वाकांक्षा असायला हवी. त्यामुळे त्या नोबेल पुरस्कार म्हटलं तर ही तुमची, मी असं हे म्हणत नाही म्हणजे कदाचित तुम्ही पोचवू शकाल, म्हणजे पोचण्यासाठीचे गुण म्हणून ही सुरुवात आहे. मुलाचे पाय पाळण्यात म्हणतो त्या पद्धतीचं जरी आज वय तुमचं 50चं असलं तरी तुम्हाला ही सुरुवात आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी तुमचं मला वाटतं अर्ध भाषण नाही ऐकलं, त्याच्यामध्ये तुम्ही थोडे बोलत होता संस्कृती वगैरे, आणि हे जग सुंदर बनवण्यासाठी मी या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहे. हे जर प्रत्येकाने मानलं तर नक्कीच सुंदर जग आहे आपलं आणि ते जग कायम सुंदर राहील. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जन्माला एखाद्या कुठल्या घरात येता, कुठे येता आणि नंतर मग तुम्ही कुठे कसे पोचता, त्याचं उदाहरण म्हणजे आमचं सुद्धा आदर्श म्हणजे आमचे आप्पा. आता आप्पा आणि आमचं जे पूर्वीचं म्हणजे जे काय आमचं घराण्याचा संबंध किंवा आमचे काय आलेलं आहे त्याच्यातले काहीतरी गुण असावेत, काहीतरी त्याच्यामधले काहीतरी संस्कार असावेत, ते इथपर्यंत आम्हाला पोहोचू शकतात. त्याचं कारण असं आहे की सर म्हणाले की मी त्या कॉलेजचं किंवा त्या संस्थेचा विद्यार्थी होतो म्हणून मला कदाचित 20 मार्क मिळाले असते, पण कदाचित आमच्या कॉम्पिटिशनमध्ये एखाद्या शिक्षकांना वाईट वाटू नये की शिक्षकाचा मुलगा जर तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असेल तर कदाचित मला 20 पैकी 18 मिळणार, जरी मी त्या 20च्या लेवलत असलो तरी, तर त्या मुलाला कदाचित असं सुद्धा काही वेळा घडतं, सगळ्याच ठिकाणी घडतं. पण तसं सरांनी मनापासून कबूल केलं की मला कदाचित 20 मार्क मिळाले. पण माझं मत आहे की ह्या अशा आदर्शवत माणसं जर आमच्या अप्पांसारखी नसती तर कदाचित अजिमभाई माझ्या शेजारच्या मूल्यामध्ये मी एक जांगली म्हणून होतं, त्याला शब्द असेल गावठी, कदाचित पुढे शिक्षणाच्या लांब 10-20 किलोमीटर तुम्हाला जायला शक्य होईल की नाही, तर कदाचित मग दुसरा पर्याय काय तर आमची आर्थिक राजधानी कडेला असणारा आमचा मुलगा, पण तिथे तुम्ही कामाला राहायचं
अशी स्थिती सुद्धा होऊ शकली असती. कदाचित त्या आमच्या वडिलांच्या पूर्वीच्या पिढीमध्ये आम्ही जाणार की पुढे जाणार. ह्याला निवळ म्हणजे एक शिक्षक प्रकाश हरवंते हे मालदुली गावचे होते आणि त्यांना माहिती होतं की हे विद्यार्थी हुशार आहेत, ते पुढे जाऊ शकतात, म्हणून त्यांनी म्हणजे धरून आम्हाला त्या चिविले हायस्कूलला घेऊन गेले आणि म्हणून आम्ही पुढे शिक्षण घेऊ शकलो. आणि मग ते आदर्श कोणाचा संस्कार काय मग ते सगळं तुम्हाला डेव्हलप करायला व्यासपीठ होऊ शकलं. तर तुम्ही त्या गावाच्या बाहेर गेला नसतात, कारण वडिलांना गावाच्या व्यतिरिक्त बाहेरच्या कुठल्याही फारशा व्यक्तींचं एक कापरे नातेवाईकाचं कुणाशी ओळख सुद्धा नसावी अशा पद्धतीची व्यक्तिमत्व ती घरं असायची. त्याच्यामुळे कापऱ्यातनं येणार म्हणजे फार मोठ्या कुठल्या तरी अमेरिकेतनं आलेला एक आमचा कोणतरी नातेवाईक आहे, तलाठी, तेव्हाची तलाठी, अशा पद्धतीचं एक तलाठी म्हणजे फार मोठं एक कलेक्टर लेवलचं पद आहे, अशा पद्धतीची त्यांची धारणा त्यावेळची असते. आणि म्हणून ह्याच्यात तुम्हाला बाहेर पडायला ते व्यासपीठ. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की चिपळूणचा वैभव का की तुमच्यासारखी माणसं आमच्याबरोबर जर नसतील तर तुम्ही त्यांच्यामध्ये व्यासपीठावर बसायला योग्य नाही. कारण त्या उत्तुंग क्षमतेची, त्या उत्तुंग ह्याची दर्जाची लोक असतात, तेव्हा तुम्ही त्या दर्जामधून तिथपर्यंत जाऊ शकता. म्हणून ही सुरुवात आपण जी ओळख ठेवतो, आठवण ठेवतो, ते आपल्या पुढच्या भावी पिढीला त्याचं कळणार नाही की सदा आमदारांचा मुलगा आहे म्हणून आमदारांच्या मुलाला एक वेगळं त्याला वाटत असेल. परंतु आमदार होण्यासाठी माझ्या वडिलांना त्या कुठल्या स्टेजमधनं आलेले आहेत तिथपर्यंत पोहोचू शकतात किंवा त्या तुमच्या त्या तशा पद्धतीचं जर आपण हे ठेवलं तर आपल्याला पुढच्या पिढ्या कदाचित आमच्या पुढच्या पिढ्या हळूहळू त्याच पद्धतीने जात आहेत असं मला स्वतःला अभिमान वाटतोय मुलांच्या एकंदरीत ह्याच्या. आणि तुमचा एक दुसरे एक आमच्या गोष्टी तुम्ही म्हणालात की आमचे सतीश कदम MBA झालेले होते त्या कंपनीच्या काय करतो, हे एक ते गभार आहे म्हणून ते आहे. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला एक समजा व्यवसायामध्ये घबाड आहे किंवा नोकरीमध्ये घबाड आहे, कदाचित त्याच्या दृष्टीने घबाड आहे. ते कसं की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही कुठले क्षेत्र कव्हर येऊन जे पदार्पण करता तिथे तुम्ही रमता राहता ते कदाचित तिथलं घबाड म्हणजे ते समाधान. तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये बरीचशी मंडळी MBBS झालेली असतात, काही वकील झालेले असतात. एक मला वाटतं आमचा मित्र रत्नागिरीमध्ये वकील झालेला आहे, चांगली त्यांची प्रॅक्टिस, त्यांना आंब्याचा व्यवसाय चालू केला, सोडूनच दिलं सगळे सोडून दिलं. एक आमच्या वरती मराठवाड्यामध्ये एक डॉक्टर आहे, त्यानं तर सरळ सरळ बकरी पालन व्यवसाय सुरू केला. वर्षाला 1 कोटी रुपये कमवतोय. म्हणजे त्याला ते वाटलं नाही की मी MBBS आहे, डॉक्टर आहे म्हणून, त्याला ते तिथे रमला, तिथे समाधान वाटलं. कदाचित त्याला पैसे कमी मिळू देत पण त्याला समाधान आहे. सगळ्यात महत्त्वाचं समाधान हेच गवाड आहे असं माझं मत. एक अत्यंत पवित्र कार्यक्रम, ह्या कार्यक्रमामध्ये चांगले विचार आचार आपण या ठिकाणी हा कार्यक्रम अशा पद्धतीचा कितीही वेळ चालू शकतो. मी म्हणून दीपकला म्हणाल मला तर याला वेळ होईल, कार्यक्रम अशी चुकायची इच्छा होत नाही. तर मागे एकदा आपण 1-2 कार्यक्रम ह्या ठिकाणी केलेले आहेत, कारण ह्या ठिकाणी चांगल्या दर्जाची माणसं त्या ठिकाणी मिळतात. त्या चांगल्या दर्जाच्या माणसांसमोर आपल्याला त्यांचं दर्शन होतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपण चांगलं काम करत आहात या ठिकाणी. अनिल सारख्या एक चांगल्या छायाचित्रकारचं या ठिकाणी तुम्ही, कारण मोठ्या मोठ्या लोकांचे आपण बरेचसे सत्कार करत असतो, पण ती ही खालची माणसं ज्यावेळेस दर्जा देतात म्हणून मोठी माणसं होत असतात. आता हे वृत्तपत्र आमचे मधुकर कांबळे हे आमचं तिथे गेलं आम्हाला पेपरला पटकन त्यांचं आमचं हे अगदी त्यांचा सुद्धा पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा. वृत्तपत्र विक्रेत्यांचा पुरस्कार होतो, त्यांना तो सन्मान मिळतो, हा सुद्धा फार कमी लोक आपण देतो, तो तुम्ही दिलात. त्यामुळे तुम्ही तुमच्या एकंदरीत हेल्थ फाउंडेशन आणि कोकणी एक्सप्रेसचं कामाचा दर्जा तुम्ही उंचावलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. अधिक वेळ घेत नाही, एक चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित करण्याची संधी दिली. आणि जग हे सुंदर आहे, कारण बऱ्याच वेळा पृथ्वीवर तुम्हाला जन्माला आल्यानंतर ते तुम्हाला जितकं आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये तुम्ही कशा कशा पद्धतीने जात आहात, कारण ते कधी ते जग म्हणजे तुम्हाला सुंदर करण्याची तुम्हाला दिलेली संधी संपेल हे सांगता येत नाही. ती संधी कधी लॉंगर असू शकते, शॉर्टर असू शकते, पण ते ज्या पिरियड दिलेला आहे त्या पिरियडमध्ये तुम्हाला ते सुंदर करण्यासाठी आपण प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, तर करत आलो आहोत. मी अधिक वेळ न घेता एक चांगल्या पवित्र कार्यक्रमाला शुभेच्छा देत असताना
सतीजी कदम, तुमच्या कुटुंबियांचं हे जे चाललेलं चांगलं काम अशाच पद्धतीने पुढे चालू राहायला हवं, चालू राहील. आपल्या सर्वांना पुरस्कार ज्यांना आपण दिला त्यांना सुद्धा मी मनपूर्वक शुभेच्छा. त्यातले पुढच्या वेळेस काहीतरी नवीन पुरस्कार प्राप्त होतील, त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा त्याच पद्धतीने दर्जा सत्कार होत राहील. तर प्रत्येकाला कामाची निव्वळ 2 लोकांना या ठिकाणी पुरस्कार दिले एवढं काही थांबत नाही. आपल्याला सुद्धा पुरस्कार मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं काम ह्यातून निर्माण होऊ शकतं. अशाच सीमाताई अजून बऱ्याच याच्यामध्ये आहेत घडलेल्या, असं म्हणणार नाही. सीमाताईंना आज जर मिळाला तर सीमाताई याच्यामध्ये सुद्धा आहेत. अशीच डॉक्टर चांगलं काम करतायत, विविध क्षेत्रातली मंडळी आहेत, त्यांना सुद्धा पुरस्कार मिळवण्याची ऊर्जा प्राप्त या कार्यक्रमात होईल अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. थांबतो. जय हिंद. मी फक्त 2च मिनिटे घेतो. हा कार्यक्रम जवळपास संपत आला आहे. सर्वांचं एक म्हणजे या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आमच्या विनंतीला मान घेऊन आलात, हजर आलात आणि अतिशय सुंदर कार्यक्रम हा पार पडला आहे. चव्हाण साहेब काय ह्या कार्यक्रमाला पहिल्यांदा देतात असं नाही, त्यांनी माझ्या अंदाजाने जवळजवळ हा 4था-5वा कार्यक्रम आहे त्यांचा. आमदार असताना दरवर्षी ते न चुकता आलेले आहेत. आमच्या वर्धापन दिनाला तर ते आवर्जून उपस्थित राहिले आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये पण कार्यक्रम केला, तर तरीसुद्धा ते वेळेत त्यांचं काम चालू आहे तिकडे मोठ्या त्या आले. आमदार साहेब पण पुण्याला जात असताना सुद्धा त्यांनी आले, त्याबद्दल त्यांचे आभार. CO साहेबांचं, DYSP साहेबांचंही मनपूर्वक आभार. मध्येच एक छोटीशी गोष्ट आहे की आमची मुलगी गाडगी हिला एक व्हिडिओसाठी व्लॉगसाठी पहिला पारितोषिक मिळालं, तर तिचा एक छोटासा सन्मान तुम्ही तुमच्या करावा असं निवेदन करतो. तिने एक गोळकोटच्या याच्यावर एक व्हिडिओ ब्लॉग केला आहे त्या, आणि मला वाटतं आताच DBJ कॉलेजला तिला फर्स्ट प्राईज तिला मिळालं आहे. तर बाकीचे दोन्ही बंधू जिथे आलेले आहेत तर त्यांनाही तुम्ही घेणार हा तो नंतर करूया. तर हे आपल्या बसत मुख्य असता द्यायचंय तुम्हाला आता. हो या या या. तुम्हाला दोघांना तुम्ही पण या. एक 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. सर इकडे बघा. सर्व संस्थांचे पदाधिकारी इथे आहेत आणि पत्रकार आमचे बंधू उपस्थित आहेत. सर्वांचं मी तसेच सती हायस्कूलचे प्राचार्य वरेकर संजय वरेकर सर आहेत, अजय भालेकर सर आहेत, आमचे पाटील सर आहेत, मृणाली जाधव, मनोज जाधव सर आहेत, ह्या सर्व आलेल्या आहेत. रवीना गुजर मॅडम आलेल्या आहेत. सर्वांचा आम्ही इथे आभार मानतो. ते आवर्जून नसीम अफवारे साहेब आलेले आहेत. शिवाय विलेती ऑर्गनायझेशनचे जे प्रोजेक्ट मॅनेजर ते साहेब इथे आलेले आहेत. तर बरीचशी नावं आहेत. सॉरी जर काय नावं शिल्लक तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. अदिती आहे, खटके मॅडम आहेत, सगळेच आहेत, सगळ्यात आलेले. तर आपण प्रेम असंच पुढे कायम ठेवा अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.